राम जय राम जय जय राम। ओम श्री राम जय राम जय जय राम। ओम श्री राम जय राम जय जय राम। ओम श्री राम जय राम जय जय राम। 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 ओम 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 श्री राम जय राम जय जय राम। 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 पुंडलिकाग्र विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। श्री गणेशाय नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमः। श्रीराम जगदानंद कंद श्रीराम सच्चिदानंद। श्री गणेशाय नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमः। ब्रह्मामुळे ब्रह्मलिखिती कपीची लिहिली अल्प कीर्ती त्याहुना गाधा हनुमंताची ख्याती कीर्ती किती लिहावी। श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊ कथेच अनुसंधान आहे। ब्रह्मपत्राचा शेवटचा मजकूर आहे। ब्रह्मदेव त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला पत्रामध्ये उद्देश करून लिहिलेला आहे की रामा, हनुमंताची कीर्ती आगाध आहे। ही जी पत्रामध्ये असणारा उल्लेख केलेला आहे हनुमंताच्या कीर्तीचा तो अल्प आहे, थोडा आहे। याच्यापेक्षाही श्रेष्ठ असणारा महिमा आणि असणाऱ्या हनुमंतरायाचा आहे। लंकेमध्ये अगाध कीर्ती त्या ठिकाणी केलेली आहे। एवढी कीर्ती पत्रामध्ये उल्लेख करण्यायोग्य त्या ठिकाणी नव्हते। पत्र वाढत जाईल म्हणून थोडक्यात या ठिकाणी सांगितली गेली। यापेक्षा अगाध असणारी कीर्ती हनुमंताची आहे। ब्रह्मदेव प्रभू रामचंद्रांना सांगू लागलेले आहे। श्रीरामा तुझे हे वानर लंके आले पाले खैर त्याची कीर्ती अति दुर्धर मज साचार लिहवेना। मग असणारे ब्रह्मदेव असणारा सांगू लागलेले आहेत की रामा, तुझा हा असणारा निस्सीम भक्त वानर आहे। झाडाचा पाला खाऊन जगणारा हे वानर आहे त्या ठिकाणी। पण म्हणजे याच वानरानं लंकेमध्ये येऊन अगाध पराक्रम त्या ठिकाणी केलेला आहे। जो काही पराक्रम केलेला आहे थोडक्यात त्या ठिकाणी सांगितलेला आहे। याच्यापेक्षाही अगाध असणारा पराक्रम आहे, पण माझ्याच्यानं पत्रामध्ये तो लिहिता आला नाही त्या ठिकाणी। लिहिलेल्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त असणाऱ्या हनुमंतानं पराक्रम त्या ठिकाणी केलेला आहे। प्रभू रामचंद्राला उद्देशून पत्रामध्ये ब्रह्मदेवानी लिहिलेला आहे। 18 लाख दीपिका पूर्ण कपिले पूछे विजोना रावण सभा करणी नग्न दशानन गांजीला। मग ग्रंथकर्त्याने असणारं कालचं जे असणारं ब्रह्मपत्र झालं, त्या ब्रह्मपत्रामध्ये जो काही मजकूर त्या ठिकाणी लिहिलेला आहे आपल्या असणाऱ्या स्मरणात त्या ठिकाणी असावा, ध्यानात असावा म्हणून असणारं सिंहावलोकन जसं असणारा म्हणजे सिंह वनामध्ये फिरत असताना गडोगटकीला मागं त्या ठिकाणी पाहून पुन्हा पुढे त्या ठिकाणी जातो, म्हणून म्हणजे असणारं त्या ठिकाणी आपण म्हणजे असणारं हे कथा श्रवण करत असताना कालच्या अध्यायामध्ये कथा काय झाले याचं सिंहावलोकन ग्रंथकर्त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं। तर असणाऱ्या हनुमंतरायानं म्हणजे लंकेमध्ये असणारं त्या ठिकाणी 1 लाख असणारं दिवं म्हणजे राजा रावणाच्या सभेच्या ठिकाणी होतं।
ते 1,00,000 दिवा असणाऱ्या हनुमंतांनी त्या ठिकाणी विजवलं. राजा रावणाची सभा उघडी नागवी त्या ठिकाणी केली गेली. त्रिगुण रावण शयनस्थाना परिसोनी मंदोदरीचे स्वप्न सीता शुद्धी आणि मना अशोकवना कपी आला. तिथून असणारा म्हणजे हे वानर कपी म्हणजे असणारे हनुमंतराय त्या ठिकाणी राजा रावणाला नागवा उघडं त्या ठिकाणी केलं. सभा नागवली गेली. असणारं म्हणजे राजा रावणाच्या शयन मंदिराच्या ठिकाणी हनुमंताची स्वारी आली. तिथं जे असणारं म्हणजे राजा रावण आणि मंदोदरी जे काही संवाद त्या ठिकाणी होता. मंदोदरीला स्वप्नामध्ये जो काही दृष्टांत त्या ठिकाणी झाला ही स्वप्न कथा त्या ठिकाणी ऐकली गेली. देवनी श्रीराम मुद्रा सुखी करुणी सीता सुंदरा गांजावया राक्षसेंद्रा केला तरुवरा नवभंग. तिथून असणारं त्या ठिकाणी म्हणजे असणाऱ्या हनुमंतरायाची स्वारी अशोक वनाच्या ठिकाणी आली. तिथं सीतामाऊलीची भेट घेतली. सीतामाऊलीला असणारी श्रीराम मुद्रिका त्या ठिकाणी दाखवली गेली. विश्वास त्या ठिकाणी संपादन केला. तिथून सीतामाऊलीची आज्ञा गेली. अशोक वनाचा असणारा विध्वंस त्या ठिकाणी हनुमंतरायांनी म्हणजे केला गेला. मारिले वानरा किंकरा पंचसेनानी प्रधान पुत्रा जंबुमाळी करुणीपुरा निशाचरा निर्दळीले. मग तिथून पुढे वनाचा विध्वंस करताना म्हणजे असणारा जंबुमाळी मारला. 5 मुख्य असणारे प्रधान त्या ठिकाणी मारले. सेनापती मारली. त्यांची मुलं त्या ठिकाणी हनुमंतरायांनी मारली गेली. मुख्य मारावय अधुरा प्रथम भुवनी अकया कुमारा इंद्रजितासी लावणी भेदरा जटावीरा मारिले. आणि जे असणारं म्हणजे मुख्य धोरा म्हणून म्हणजे असणारं त्या ठिकाणी प्रथम भवानी म्हणून राजा रावणाचा म्हणजे त्या ठिकाणी लाडका मुलगा अकया कुमार त्या ठिकाणी मारला गेला. आणि ज्येष्ठ असणारा मुलगा इंद्रजित त्याला असणाऱ्या हनुमंतरायांनी गांजून म्हणजे त्या ठिकाणी सोडलं. अपमानित इंद्रजिताची अवस्था हनुमंतरायांनी केली. राक्षस सैन्याची श्रेणी अर्बुदांत पडिला रणी रुधिर प्रवाह धरणी भूतापारणी मेदमांसे. इथून पुढे म्हणजे असणाऱ्या राक्षसाबरोबर युद्ध करत असताना संख्यावाचक शब्द आहे त्या ठिकाणी अर्बुदांत. एवढी संख्या म्हणजे असणाऱ्या त्या ठिकाणी वानर असणाऱ्या राक्षसांची म्हणजे एका वानरानं त्या ठिकाणी मारली गेली. 2 ज्येष्ठ असणाऱ्या धुरा त्या ठिकाणी मारल्या. सगळी लंका म्हणजे त्या ठिकाणी जाळली गेली. रणनदी रुधिर स्नान मेदमांसे अतृप्ती भोजना भूते प्रेते पिशाचगण रणनर्तना ते करीती. मग एवढ्या असंख्य वानर ज्याचा असणारा म्हणजे मोजमाप करता येत नाही एवढी असणारी राक्षस म्हणजे हनुमंतरायानं त्या ठिकाणी मारली गेली. रक्ताची नदी त्या ठिकाणी वाहू लागली. त्या असणाऱ्या नदीत म्हणजे जशा असणाऱ्या तारका नावं त्या ठिकाणी असावी तसे ध्वज त्या ठिकाणी वाहू लागले. राक्षसाची असणारी मडी म्हणजे त्या ठिकाणी वाहू लागली. असणाऱ्या रक्ताच्या नदीच्या कडेला असणारा चिखलाप्रमाणे राक्षसाचं मांस त्या ठिकाणी म्हणजे पडलं गेलं. दशमुखाची जाळी जाळीली लंकापुराची करुणी होळी हनुमानाला तुझ जवळी अतुर्बळी महावीर. मग त्या ठिकाणी असणारा म्हणजे लंकेचा असणारा राजा रावण आहे. त्याच्याकडून असणाऱ्या शेपटीला अग्नी लावायचं निमित्त त्या ठिकाणी केलं. राजा रावणाला अपमानित केलं. दाढी मिशा त्या ठिकाणी जाळल्या गेल्या. लंकेची होळी केली. आणि लंकेची होळी करून म्हणजे सीतामाईची आज्ञा घेऊन म्हणजे प्रभू रामचंद्र तुमच्या जवळ हनुमंतराया त्या ठिकाणी आले. ब्रह्मदेवानी ब्रह्मपत्रामध्ये असणाऱ्या प्रभू रामचंद्राला उद्देशून म्हणजे लिहिलं गेलं. ब्रह्माने माझी युक्ती धरवली ते लिहिली कीर्ती मजई न कळे कपीची ख्याती मिली किती केविली हो. शेवटी पत्र संपवत असताना ब्रह्मदेवानी प्रभू रामचंद्राला सांगितलं रामा माझ्या बुद्धीला जेवढं लिहावं वाटलं तेवढंच लिहिलंय. माझ्या बुद्धीपेक्षाही अगाध कार्य हनुमंतानं त्या ठिकाणी केलेलं आहे. माझी सुद्धा बुद्धी म्हणजे सगळं कार्य त्या ठिकाणी लिहिलं नाही. माझ्या बुद्धीला सुद्धा त्या ठिकाणी सुचलं नाही. माझ्या विचाराच्या पलीकडचं कार्य एवढं अगाध त्या ठिकाणी केलं. म्हणून जेवढं जेवढं आठवलंय तेवढं राम हनुमंताचा पराक्रम लिहिला. श्रीरामचंद्र तैसाच हनुमंत साचारा वीर धीर महाशूर गुणगंभीर गांभीर्य. जसा असणारा दशावतारामध्ये प्रभू रामचंद्राचं कार्य त्या ठिकाणी केलंय. जसा प्रभू रामचंद्र श्रेष्ठ आहे तसाच असणाऱ्या रामाचा भक्त हनुमंतही त्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. श्रीरामदेव हनुमंत भक्त दोहींच्या स्वरूपाचा इत्यर्थ करुणेन ते श्रुतीशास्त्र इत्यंभूत केवी मी जाणे. मग ब्रह्मदेव त्या ठिकाणी सांगतायत जसा असणारा राम हा देव आहे त्या ठिकाणी आणि हनुमंतराय हे भक्त आहे. जसं देवाचं अगाध चरित्र आहे श्रुतीशास्त्राला ही अगम्य आहे त्या ठिकाणी. श्रुतीशास्त्र ही नेती त्या ठिकाणी म्हटले गेले.
तसंच म्हणले असणाऱ्या देवाप्रमाणे भक्ताचाही असणारा त्या ठिकाणी पराक्रम म्हणले अगाध आहे. वाचेनं वर्णन करण्या एवढा त्या ठिकाणी नाही. वाचेच्याही पलीकडला पराक्रम असणाऱ्या हनुमंताच्या अंगी आहे. म्हणून जसा राम तसा हनुमंत आहे. त्या ठिकाणी ब्रह्मदेव त्या ठिकाणी सांगू लागलेले आहे. श्रीराम जीवा हनुमान प्राण, श्रीराम शिवा हनुमान ज्ञान, श्रीराम ब्रह्म हनुमान पूर्ण, दोघे परिपूर्ण परब्रह्म. मग असणारे ब्रह्मदेव त्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत. प्रभू रामचंद्र हे देव आहे. देव म्हणजे असणारा जीव आहे आणि त्या जीवाला चालना देणारा प्राण म्हणजे असणारा हनुमंतराय आहे त्या ठिकाणी. आणि असणारे महादेवजी शिव म्हणजे असणारे प्रभू रामचंद्र आहे त्या ठिकाणी. आणि त्या महादेवाचं जे असणारं ज्ञान आहे हे ज्ञान म्हणजे हनुमंतराया त्या ठिकाणी आहेत. ब्रह्मदेव सांगू लागले. ब्रह्मयाने लिहिले ब्रह्मलिखिती, ऐकोणी हनुमंताची ख्याती, संतोषोणी रघुपती अतिप्रीती आलिंगी. मग ज्या वेळेस आपल्या असणाऱ्या भक्ताचं एवढं गुणनवाद आहे, एवढी कीर्ती आहे, असणाऱ्या ब्रह्मदेवानी वर्णन करून सांगितली, प्रभू रामचंद्राने ऐकली गेली. रामाला असणाऱ्या भक्ताची कीर्ती ऐकून अतिशय आनंद त्या ठिकाणी झालेला आहे. सर्वांग असणारं प्रफुल्लित त्या ठिकाणी झालेलं आहे. हनुमंताला कवा एकदा भेट देईन अशी अवस्था प्रभू रामचंद्राची झालेली आहे. हृदया हृदया लागत देख, दोन्ही हृदयी श्रीराम एक, एक तोची पै अनेक, अनेकी एक श्रीराम. मग असणाऱ्या प्रभू रामचंद्राचं अंतःकरण प्रफुल्लित झालं. असणाऱ्या हनुमंताला प्रेमाचं आलिंगन त्या ठिकाणी दिलं आणि दोघांचं हृदय एकमेकाच्या हृदयाला त्या ठिकाणी भिडलं गेलं. त्यावेळेस एकात्म अवस्था त्या ठिकाणी झाली. असणारा जरी दोन त्या ठिकाणी देह दिसत असले तरी एक रूप त्या ठिकाणी अवस्था झालेली आहे. राम हा सगळ्याच्या हृदयामध्ये राहणारा आत्माराम म्हणून आहे. तसं असणाऱ्या प्रत्येकाच्या असणाऱ्या देहाला किंवा असणाऱ्या मनाला चालना देणारा राम आहे. तोच राम आणि असणारा म्हणजे त्या ठिकाणी हनुमंतराया. आलिंगन पल्ल्याबरोबर एकरूप अवस्था त्या ठिकाणी झाली. देवभक्त नातं संपलं गेलं. मी तू एकच आहे असा असणारा भाव त्या ठिकाणी प्रगट झाला. हनुमान अवघाची रमात, हनुमान सबाह्य श्री रघुनाथ, लवण समुद्री एक होता तैसा हनुमंता श्रीरामी. मग त्यावेळेस असणारं दृढ आलिंगन त्या ठिकाणी पडलं गेलं तेव्हा मितूपणा संपला गेला. मी देव आहे, मी असणारा भक्त आहे. हे जे असणारं देव भक्ताचं नातं होतं ते संपलं गेलं. हनुमान म्हणजेच असणारा राम आहे, राम म्हणजेच असणारा हनुमान आहे. ही एकरूप अवस्था झाली. जसं असणाऱ्या पाण्यामध्ये मीठ टाकल्याबरोबर पाणी असणाऱ्या पाण्याशी मीठ जसं एकरूप त्या ठिकाणी होतं, पाण्यातून परत मीठ त्या ठिकाणी काढता येत नाही, तसं असणाऱ्या राम आणि हनुमंताची स्थिती त्या ठिकाणी झाली. देवा भक्ताची झाली भेटी, निर्विकल्पे पडली मिठी, परमानंदे कोंदली सृष्टी, आनंद कोटी सुग्रीवा. ज्यावेळेस असणाऱ्या त्या ठिकाणी रामाचा आणि हनुमंताचं दृढ आलिंगन त्या ठिकाणी पडलं गेलं तेव्हा असणारी दृढ भेट त्या ठिकाणी झाली. जो असणारा मितूपणा आहे, मी भक्त आहे, तो राम आहे, देव आहे, हा असणारा मितूपणा होता. मनामध्ये द्वंद्व त्या ठिकाणी होतं, ते द्वंद्व त्या ठिकाणी संपलं गेलं. मितूपणा संपला गेला. मनामध्ये कसलाही विकल्प त्या ठिकाणी राहिला नाही. निर्विकल्प अवस्था झाली आणि ही दोघांची एकरूप अवस्था ज्या वेळेस झाली ती राजा सुग्रीवाली त्या ठिकाणी पाहिली गेली. सुग्रीवाला अतिशय आनंद त्या ठिकाणी होऊ लागला. हनुमान वीर वानर करीती गुबकार, अवघी केला जय जयकार श्रीरामचंद्र स्मरणी. मग असणाऱ्या वानरांनी बघितलं गेलं असणाऱ्या प्रभू रामचंद्राची आणि हनुमंतरायाची एकरूप झालेली स्थिती. त्यावेळेस असणारी वानर मंडळी त्या ठिकाणी म्हणू लागली, आमच्या कुशीमध्ये जन्माला आलेला तो कोण आहे? हनुमंतराय आहे. हनुमंतानं वानर कुळीमध्ये जन्माला येऊन अगाध कीर्ती त्या ठिकाणी केली. हनुमंतामुळे आम्हालाही त्या ठिकाणी आम्हीही पावन त्या ठिकाणी झालो. आमची ही कीर्ती त्या ठिकाणी पसरली गेली. म्हणून असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या रामनामाचा जय जयकार वानर मंडळी करू लागली. हनुमंताची ख्याती ऐकोनी श्री रघुपती, स्वमुखे आदरिली स्तुती अतिप्रीती हनुमंता. मग ब्रह्मदेवानी लिहून दिलेल्या पत्रामध्ये असणाऱ्या हनुमंतरायाच्या कीर्तीचं वर्णन केलं. लक्ष्मणजींनी असणारं पत्र त्या ठिकाणी वाचलं गेलं. सर्व वानर आहेत, अस्वल आहेत, प्रभू रामचंद्र आहेत, यांच्या सहित सगळ्यांनी कथा त्या ठिकाणी ऐकली गेली. आणि माझ्या असणाऱ्या भक्ताचा काय पराक्रम आहे त्या ठिकाणी
हे ज्यावेळेस प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी कळलं गेलं, तेव्हा असणाऱ्या हनुमंताच्या असणाऱ्या कीर्तीचं गुणनवाद, हनुमंताची असणारी स्तुती, हनुमंताचा आदर प्रभू रामचंद्र कसं करू लागलेले आहेत, काय असणाऱ्या हनुमंताविषयी बोलू लागलेले आहेत, ऐका पुढं. वाणिता हनुमंताची कीर्ती, करिता हनुमंताची स्तुती, धनी न पुरे श्री रघुपती, त्याची श्लोकार्थी अनुवाद. मग म्हणजे असणाऱ्या हनुमंताची कीर्ती ऐकली गेली. रामाला एवढा आनंद त्या ठिकाणी झालाय. कुठल्या वाचन हनुमंताचं गुणनवाद त्या ठिकाणी करावं, कुठल्या वाचन असणाऱ्या हनुमंतावर प्रेम त्या ठिकाणी करावं, काय हनुमंताविषयी बोलावं, जागा शिल्लक त्या ठिकाणी राहिली नाही. विचार खुंटले गेले. विचाराच्याही पलीकडे असणाऱ्या हनुमंताची कीर्ती त्या ठिकाणी ऐकली गेली. एवढा आनंद हनुमंताविषयी असणाऱ्या प्रभू रामचंद्रांना त्या ठिकाणी आणि मध्ये झालेला आहे. उल्लंघोणी पंपती, लंके जावणी मारुती, अतर्क्य श्रुती शास्त्र प्रयुक्ती, तेथे ख्याती येणे केली. मग प्रभू रामचंद्र म्हणू लागलेले आहे, काय असणारा 400 कोस लांबी रुंदीचा असणारा सागर आहे, समुद्र आहे. एवढा समुद्र त्या ठिकाणी एका हनुमंतानं त्या ठिकाणी उल्लंघन केला. अनेक राक्षस त्या ठिकाणी मारली. असणाऱ्या इंद्रजिताला त्या ठिकाणी अपमानित केलं. राजा रावणाचा असणारा लाडका मुलगा अकया कुमार्याचा असणारा अंत त्या ठिकाणी केला. राक्षस मारले गेले. एवढा पराक्रम लंकेत जाऊन एका हनुमंतानं त्या ठिकाणी केला. याचा आनंद रामाला त्या ठिकाणी होऊ लागला. एके उठाने समुद्र लंघन करेचा ऐकून, गरुड वायू की वायुनंदन, अन्यत्र गमन न करवे. मग प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी म्हणू लागलेले 400 कोस लांबीचा समुद्र उल्लंघन करण्याचं सामर्थ्य या त्रिजगतामध्ये कोणालाही त्या ठिकाणी नाही. आहे सामर्थ्य ते फक्त तिघामध्ये आहे. एक असणारा म्हणजे त्या ठिकाणी भगवंताचं वाहन असणारा गरुड आहे. दुसरा असणारा त्या ठिकाणी 12 पवनदेव आहेत. आणि तिसरे असणारे हनुमंतराय आहेत त्या ठिकाणी. या तिघाशिवाय म्हणजे हे असणारा 400 कोसाचा समुद्र उल्लंघन करण्याचं सामर्थ्य या त्रिजगतामध्ये कुणाकडेही त्या ठिकाणी नाही. एवढा पराक्रम माझ्या असणाऱ्या हनुमंतानं त्या ठिकाणी केला. गुणनवाद असणाऱ्या हनुमंताचा प्रभू रामचंद्र करू लागलेले आहे. गरुड गमन पक्षगती, वायुशी सर्वत्र गमन शक्ती, एके उड्डाणे हा मारुती, समुद्रिक ख्याती करून गेला. मग या असणाऱ्या तिघाला म्हणजे समुद्र उल्लंघन करायचं गरुड, असणारा वायू आणि असणाऱ्या हनुमंतराय या तिघाला सामर्थ्य आहे. पण म्हणजे त्या ठिकाणी गरुडाला पंख आहे. पंखाच्या झडपेनं, पंखाच्या असणाऱ्या साह्यानं गरुड म्हणजे समुद्राचं उल्लंघन करू शकतो. वारा तर काय म्हणजे सर्व असणाऱ्या आकाशामध्ये कुठेही स्वइच्छेनं गमन त्या ठिकाणी करू शकतो. त्याच्यामुळे असणाऱ्या हनुमंतरायाला पंख नाहीत. वाऱ्यासारखं कुठेही मनसोक्त त्या ठिकाणी फिरणं असं बी त्या ठिकाणी नाही. तरी पण वानर जातीमध्ये जन्माला येऊन त्या ठिकाणी 400 कोसाचा समुद्र उल्लंघन करणं हे आघात आहे त्या ठिकाणी. त्याच्यामुळे हनुमंतरायानं एवढा पराक्रम केलेला आहे. याचा आनंद त्या ठिकाणी आणि प्रभू रामचंद्रांना होऊ लागलेला आहे. सुरसासिंह कामळ मैनाकगिरी, कपिता मार्ग रोधला सागरी, एका सोडी एका मारी, एकाच गर्व हरिस्पर्श मात्रे. मग म्हणजे एवढंच नाही, असणाऱ्या हनुमंतानं म्हणजे समुद्रावरून उल्लंघन करायला म्हणजे त्या ठिकाणी सुरुवात केली. तेव्हा सर्व देवांनी म्हणजे असणाऱ्या त्या ठिकाणी असणारी सुरसा नावाची त्या ठिकाणी पाठवली गेली. त्या सुरसेला म्हणजे असणारा न मारता म्हणजे हनुमंतराय त्या ठिकाणी निघून गेले. तिथून पुढे गेले. असणारं म्हणजे त्या ठिकाणी छाया ग्रहण करणारी असणारी म्हणजे त्या ठिकाणी सिंहिका नावाची राक्षसी नव्हती. तिचा असणारा अंत त्या ठिकाणी केला आणि पुढचा मार्ग म्हणजे क्रमण केला. म्हणून हनुमंतरायांनी म्हणजे असणाऱ्या देवाची माता आहे, आपल्या बी असणाऱ्या वल्लाच्या आई आहे म्हणून सुरसेचा घात त्या ठिकाणी केला नाही. आणि असणाऱ्या सिंहिका राक्षसीचा घात केला. एकाला सोडलं एकाला मारलं असं कार्य करीत हनुमंतराया लंकेत त्या ठिकाणी गेले. अगाध उड्डाणाची थोरी, लंका सांडोनी माघारी, जावणी पडलंके भीतरी, क्रोध सपरिवारी वधी येली. मग उड्डाण करत असताना हनुमंतरायाला एवढा आवेश त्या ठिकाणी आला. आवेशानं असणारं उड्डाण त्या ठिकाणी केलं. एवढं उड्डाण केलं लंका अलीकडे राहिली. उड्डाण म्हणजे पडलंकेत त्या ठिकाणी गेलं.
एवढा पराक्रम त्या ठिकाणी केला आणि पडलंकेत जाऊन म्हणजे राजा रावणाची बहीण क्रौंचाईचा असणारा घात म्हणजे त्या ठिकाणी केला. लंका दुर्ग सागरधरी रावण रक्षी सपरिवारी अति दुर्गमा गिरीशी करी दुर्धर थोरी गर्वाची. पुन्हा तिथून म्हणजे असणाऱ्या एका म्हातारीला विचारलं लंका कुठं आहे, तिनं सांगितलं मागत गेली. पुन्हा असणारं उलट किरण मारलं, लंकेत आलं. लंकेत एवढं गडगड जे असणारं दुर्ग आहे त्या ठिकाणी असणारे त्या ठिकाणी खंदक आहे, जिथं असणारा राजा रावण म्हणजे सगळा कडकोष्ठ बंदोबस्त ठेवून म्हणजे लंकेचं राज्य करतोय. तिथं हनुमंतराय म्हणजे वाऱ्यासारखा प्रवेश त्या ठिकाणी केला. तिथं जाऊन म्हणजे राक्षसाला त्या ठिकाणी गांजलं गेलं. जया दुर्गाची निर्वडी देवबंदी 33 कोटी कोडी नवग्रहांचे पायी बेडी एरा बापुडिया कोण पुसेल. मग तिथं म्हणजे असणाऱ्या ज्या लंकेचा राजा म्हणजे रावण आहे तिथं म्हणजे असणाऱ्या आपल्या असणाऱ्या स्वबळावर म्हणजे त्या ठिकाणी 33 कोटी देवाला आपल्या बंदीखान्यात टाकलं. ज्यानं म्हणजे आपल्या सिंहासनावर चढण्यासाठी नवग्रहाच्या 9 पायऱ्या त्या ठिकाणी केल्या. तिथं एवढ्या दुर्धर राजा रावणाच्या लंकेत जायला म्हणजे दुसरं कोणाचं सामर्थ्य आहे का त्या ठिकाणी. पण एवढं सामर्थ्य हनुमंतानं त्या ठिकाणी दाखवलं गेलं. हनुमंतराया त्या ठिकाणी गेले, प्रभू रामचंद्र गुणवाद करू लागलेले आहे. देव दैत्य गुह्यक दानव यक्ष रक्षा सिद्ध गंधर्व पन्नाग ऋषीश्वर मानव कापती सर्व लंकेशा. मग त्या असणाऱ्या लंकेतील असणारा राजा रावण आहे म्हणजे त्या रावणाला म्हणजे दरारा कुणाकुणाला त्या ठिकाणी गण गंधर्व यक्ष किन्नर सर्प सगळी म्हणजे त्या ठिकाणी भिजतात. म्हणजे गावात काटा फुटते त्या राजा रावणाच्या लंकेत जायचं म्हणल्यावर. मग एवढा राजा रावणाचा धाक त्या ठिकाणी असताना तिथं म्हणजे हनुमंतराया त्या ठिकाणी निधड्याच्या तिनं त्या ठिकाणी गेले, पराक्रम केला गेला. ऐसिया दुर्धर लंके प्रती नाही साह्य ना सांगती एकला निगोनिया मारुती अभिनव ख्याती येणे केली. मग एवढ्या दुर्धर लंकेच्या ठिकाणी एकला एक हनुमंतराय त्या ठिकाणी गेलेला आहे. साह्य कुणाचाही नाही, जोडीदार नाही, संगाती त्या ठिकाणी नाही, मदत करायला कोण नाही. एवढा म्हणजे असणारा निर्विकल्प अवस्थेत हनुमंतराय म्हणजे निशंक मनानं त्या ठिकाणी गेले, राजा रावणाला त्या ठिकाणी गांजलं. एवढी अभिनव असणारी म्हणजे त्या ठिकाणी युक्ती हनुमंतरायाने त्या ठिकाणी केली. इंद्रजिते नाती धरिले तृण ऐसे दुर्धरा केले रण रावणाचे मुख जाळून केले दहन लंकेचे. मग 33 कोटी देवाचा राजा इंद्र आहे. ह्या इंद्राच्या गळ्याला दाव बांधून ज्या असणाऱ्या म्हणजे राजा रावणाच्या पोरानं इंद्रदेवानं म्हणजे त्या ठिकाणी वडीत आणलं होतं. त्या असणाऱ्या इंद्रदेवाला इंद्रजिताला त्राही करून म्हणजे त्या ठिकाणी हनुमंतरायांनी सोडलं. शेवटी दातात गवत घ्यायला म्हणजे त्या ठिकाणी लावलं. असणारं वाचवा म्हणण्याची वेळ म्हणजे इंद्रजितावर त्या ठिकाणी आणली. आणि 14 चौकडीचं राज्य करणारा त्या इंद्रजिताचा बाप राजा रावण आहे. त्याच्या सुरादारी मिशामध्ये एका हनुमंतानं त्या ठिकाणी जाळल्या. सीतेची सावकाशा घेऊन भेटी तिच्या पुसणी गुह्य गोष्टी मणी घेऊन जगजेठी उठा उठी येथे आला. पुन्हा तिथून म्हणजे असणाऱ्या राक्षसाला गांधून म्हणजे अशोकवनाच्या ठिकाणी सीता हे ऐकलं गेलं. सीतामाईकडे असणाऱ्या हनुमंतराया त्या ठिकाणी आले. धावपळ केली नाही, गडबड केली नाही, सावकाश म्हणजे सीतामाई बरोबर असणारं मनोगत त्या ठिकाणी साधलं गेलं, बोलणं केलं. सीतामाईला असणारं आश्वासित त्या ठिकाणी केलं. खून म्हणून सीतामाईवरनं असणाऱ्या सीतामाई जवळून म्हणजे असणाऱ्या केसातील मणी त्या ठिकाणी घेतला आणि म्हणजे माझ्याकडे भेटीसाठी हनुमंतराया त्या ठिकाणी आले. रणगंधळ सीता सिद्धार्थ सुखी सुग्रीवा कपिनाथ गायकोणी सीता निज गुह्यार्थ श्री रघुनाथ सुखी झाला. मग म्हणजे या ठिकाणी लंकेमध्ये एकला एक हनुमंतराय गेले. राजा रावण त्या ठिकाणी गांजला गेला, इंद्रजित गांजला, अकया मारला गेला. असणारी कोट्यावधी राक्षसांचा चुरा त्या ठिकाणी केला. सीतामाईची भेट घेतली, सिद्धी घेऊन त्या ठिकाणी आले. आपल्या कुळीमध्ये जन्माला आलेला वानर आहे त्या ठिकाणी हनुमंतरायाने एवढा पराक्रम केला. सगळ्या वानरासहित त्या ठिकाणी असणाऱ्या राजा सुग्रीवालाही आनंद त्या ठिकाणी होऊ लागला. आणि असणारं आपलं कार्य त्या ठिकाणी केलं. माझ्या असणाऱ्या सीतामाईची भेट असणारी घेऊन हनुमंतराया त्या ठिकाणी आला, सिद्धी घेऊन आला म्हणून राम लक्ष्मणालाही आनंद त्या ठिकाणी होऊ लागलेला आहे. कोणी सीता अनुताप वचने लक्ष्मण सुखाचे जीवे प्राणे
वानरा होत असे सुख पारणे कपीचे बोलणे ऐकोणी. आणि असणाऱ्यामध्ये त्या ठिकाणी सीतामाईनं जे अनुतापाचं बोलणं त्या ठिकाणी सांगितलं होतं हनुमंतरायापड ते असणारं ब्रह्मपत्रातून कथन केलेलं प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी वानरांनी त्या ठिकाणी ऐकलं गेलं. त्याच्यामुळे वानराला हे आनंद झालेला आहे. लक्ष्मणजीला हे असणाऱ्या सीतामाईचं बोलणं ऐकून आनंद त्या ठिकाणी होऊ लागलेला आहे. सगळे सुखी समाधानी आणि त्या ठिकाणी झाले. लघुत्व न येता वानर जाती कपीने केली रणख्याती तेने सुग्रीवा वानरपती सुख संविती पावला. मग सगळ्या असणाऱ्यामध्ये सुग्रीव राजाला त्या ठिकाणी आनंद होऊ लागला. जर हनुमंतानं आमच्या कुळीमध्ये जन्माला आलेला आहे, एवढी जर कीर्ती त्या ठिकाणी केली नसती, एवढा पराक्रम केला नसता, रामभक्तीमध्ये गुंतला नसता, तर ह्या माकडाला कुणी विचारलं असतं. सगळं म्हणजे असणारं ह्या झाडावरून त्या झाडावर फिरणारं झाडाची पाला खाऊन जगणारी माकडं त्या ठिकाणी म्हणली असती. पण माझ्या असणाऱ्या हनुमंतरायानं आमच्या कुळीमध्ये जन्माला येऊन नाव लौकिक केलं, कुळीचा उद्धार त्या ठिकाणी केला. त्याच्यामुळे जग लौकिक आम्ही त्या ठिकाणी झालो. आम्हाला हनुमंतामुळे त्या ठिकाणी आनंद झाला म्हणून सगळे गर्जना करू लागले. करुणे राक्षस खंडनार्थ कपिने आलेला सीता शुद्धार्थ आम्हा उगिया पुरुषार्थ संरक्षित हनुमंत. मग त्या ठिकाणी राजा सुग्रीव म्हणू लागलेला आहे, एकल्या एका हनुमंतानं लंकेच्या ठिकाणी जाऊन कोट्यावधी राक्षसाचा चकाचूर केला. राजा रावणाला गांजलं, इंद्रजिताला त्या ठिकाणी म्हणजे गांजून सोडलं, त्राही करून त्या ठिकाणी सोडलं. एवढा पराक्रम करून त्या ठिकाणी आला. राक्षस कुळीचा उद्धार त्या ठिकाणी झाला. राक्षस कुळीमध्ये येऊन एवढा पराक्रम त्या ठिकाणी केला म्हणून आम्ही सुखी त्या ठिकाणी झालो. श्रीरामे करीता स्तुती हनुमानाती विनत वृत्ती लोटांगणे घालून क्षिती स्वयं रघुपती ते विनवी. मग एवढं म्हणजे असणाऱ्या प्रभू रामचंद्राने म्हणजे हनुमंतरायाच्या कीर्तीचं वर्णन ऐकून एवढी स्तुती हनुमंताची त्या ठिकाणी केली. ज्या वेळेस समोरचा आपली असणारी स्तुती करतोय, आपल्याला वाखाणतोय, नवाजतोय, त्यावेळेस आपली छाती भरून त्या ठिकाणी येते. आपले भाऊ स्फुरण त्या ठिकाणी पावतात. एवढी जरी जगाचा जगन्नायक असणारा अखिलपती ब्रह्मांडाचा नायक असणारा प्रभू रामचंद्रांनी स्तुती हनुमंताची त्या ठिकाणी केली. हनुमंताला किती आनंद त्या ठिकाणी व्हायला पाहिजे, मनामध्ये किती अभिमान त्या ठिकाणी जागृत व्हायला पाहिजे. तसं न होता विनीत वृत्तीनं प्रभू रामचंद्राच्या समोर हनुमंतरायाच्या ठिकाणी हात जोडून उभा आहे आणि हात जोडून विनीत वृत्तीनं असणाऱ्या हनुमंतराया प्रभू रामचंद्राला काय त्या ठिकाणी बोलू लागले. श्रीरामा तुझी नाम शक्ती तेने मैं केली लंकेची ख्याती त्या मधरंकाची स्तुती केवी रघुपती तू करीसी. हनुमंतराया प्रभू रामचंद्राच्या समोर हात जोडून उभा राहिले सांगू लागले, रामा स्वामीवर्या, एवढी जी असणारी कीर्तीचं असणारा तुम्ही ऐकली गेली, ती कीर्ती मी कोण करणार आहे. एक रंग आहे, दिन आहे, दुबळा आहे त्या ठिकाणी. माझ्या अंगी सामर्थ्य नाही एवढं कीर्ती करण्याचं. पण फक्त तुमच्या असणाऱ्या रामनामाच्या जोरावर हे कार्य झालंय. तुमच्या रामनामामुळे, तुमच्या असणाऱ्या कृपेच्या वरद हस्तामुळे हे सर्व कार्य त्या ठिकाणी पार पडलंय. मी कार्य करणारा कोण आहे त्या ठिकाणी, करून घेणारे तुम्हीच आहात, करायला लावणारे तुम्हीच आहात आणि त्याच्यातून फळ प्राप्ती ही तुमच्यामुळेच आहे त्या ठिकाणी. म्हणून सर्वस्व असणारे स्वामीवार्या तुम्हीच आहे त्या ठिकाणी. मी एक दीन रंग आहे, तुमच्या दासाचा दास असणारा मी आहे. हनुमंतराया बोलू लागलेले आहे. ऐकोणी हनुमंताचे वचन संतोषवणी श्री रघुनंदन पुढती पुसत असे आपण दुर्गलक्षण लंकेचे. मग एवढं असणाऱ्या विनीत व्यक्तीनं करून म्हणजे सगळं कार्य करून कार्याच्या अलिप्त राहणारा हनुमंत आहे त्या ठिकाणी. मी काहीच केलं नाही, सगळं तुम्हीच त्या ठिकाणी केलं. विनीत वृत्तीनं ज्या वेळेस असणाऱ्या प्रभू रामचंद्राला बोलले गेले, रामाला अतिशय आनंद त्या ठिकाणी झाला. आणि परत म्हणजे असणारे प्रभू रामचंद्र हनुमंतरायाला लंकेचे दुर्ग कसे आहेत, कसा बंदोबस्त आहे, जायचं कसं, सीतामाऊलीची भेट कशी घ्यायची, याच्याविषयीचा असणारी माहिती हनुमंतरायाकडून प्रभू रामचंद्र घेऊ लागले. लंका दुर्ग हे कैसे काय कोणाची कैसे आहे दुर्गीचे बळस दळ समुदाय साभिप्राय मज सांगे. मग प्रभू रामचंद्र हनुमंतरायाला विचारू लागलेले, हनुमंता
तू गेलेला आहे, सगळं काही बघून त्या ठिकाणी आलेला आहे. लंकेच्या ठिकाणी म्हणले असणाऱ्या आतमध्ये कुणीही येऊ नये म्हणून लंकेचे दुर्ग कसे आहेत, असणाऱ्या कडा त्या ठिकाणी कशा आहेत, जे असणारे राखणदार द्वारपाल त्या ठिकाणी ठेवलेले आहेत राजा रावणानं, ते असणारं सैन्य कसलं आहे, किती असणारं सैन्याचं दल म्हणजे त्या ठिकाणी आहे, याची असणारी माहिती म्हणजे असणाऱ्या हनुमंता तू मला सांग. प्रभू रामचंद्र हनुमंतरायाला विचारू लागले. दुर्गद्वारी क्रियास्थिती, दुर्गाची यंत्रे गुप्त गती, द्वार रक्षण सैन्य संपत्ती, रिगुनिगुयुक्ती मज सांगे. मग म्हणजे असणाऱ्या दुर्गावर म्हणजे जी असणारी म्हणजे जे असणारे यंत्र त्या ठिकाणी ठेवलेले आहेत, दारू वगैरे ठेवलेले आहेत, ते कशी म्हणजे गुप्त ठेवलेले आहेत, कुठे ठेवलेले आहेत, काय असणारे अजून आडकाठी आहे, प्रत्येक दरवाजावर म्हणजे किती असणारं सैन्य आहे त्या ठिकाणी, असणाऱ्या किती सैन्याचा वेढा म्हणजे लंकेच्या बाजूने आहे, ते असणारं दुर्गाविषयीची माहिती मला सांग. हनुमंता म्हणून प्रभू रामचंद्र हनुमंतरायाला विचारू लागले. दुर्ग शोधिले तू समोळी, घेतली लंकेची घर दांडोळी, किती सैन्य रावण जवळी, आतुर बळी वीर किती. मग हनुमंता तू लंकेत गेलेला आहे, प्रत्येक घर म्हणजे 100 वेळा तो त्या ठिकाणी शोधलेला आहे. म्हणून म्हणजे आता राजा रावणाजवळ किती सैन्य शिल्लक आहे, किती दारुगोळा आहे, राजा रावणाच्या अंगी किती सामर्थ्य आहे, सैन्य कसं बलवान आहे त्या ठिकाणी, किती सैन्य आहे, कसे रक्षक आहेत, म्हणून म्हणजे तुला त्या ठिकाणी विचारतो, सविस्तर माहिती मला सांग. आम्हासी मंडली रण सम्मुख येती कोण कोण, तू तवते तिचा रण प्रवीण, रण लक्षण मज सांगे. म्हणून म्हणजे असणारा आपण जर म्हणजे लंकेच्या ठिकाणी गेलाव तर म्हणजे मी गेल्याबरोबर माझ्या समोर म्हणजे असणारं कुणाचं धाडस आहे म्हणजे त्या ठिकाणी युद्ध करायला यायला. सुरुवातीला कोण म्हणजे असणाऱ्या युद्धाला म्हणजे राजा रावण पाटील कोण माझ्या बरोबर युद्धाला त्या ठिकाणी येईल, कोण बलवान आहे, ही सगळं म्हणजे हनुमंता तू लंकेत गेल्यामुळे तुला त्या ठिकाणी माहिती आहे. म्हणून म्हणजे त्या ठिकाणी किती सैन्य आहे, कोण आहे, कसं आहे, कोण माझ्या बरोबर त्या ठिकाणी युद्धाला येईल याची माहिती सांग. श्रीराम राजपुत्र सज्ञान, हनुमंत अनुलक्षण, पुसिला लंका दुर्ग प्रश्न, ते व्यापन कपी सांगे. मग त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने विचार केला की असणाऱ्या राजा रावणाचा मुलगा इंद्रजित अतिशय बलाढ्य आहे, सैन्यही तसं थोरथोर आहे त्या ठिकाणी, आणि या सगळ्याची म्हणजे अंगात काय शक्ती आहे, काय ताकद आहे, प्रत्येकाची माहिती हनुमंतराया त्या ठिकाणी घेऊन आलेली आहे. म्हणून हनुमंतरायाला लंकेतील माहिती प्रभू रामचंद्राने त्या ठिकाणी विचारली गेली, आणि रामांचा प्रश्न ऐकून हनुमंतराया त्या ठिकाणी कशा प्रकारे माहिती देऊ लागलेली आहेत ऐका पुढं. लंका दुर्गे समुद्र आगड, त्याने करिता ते अवघड, न कळे सुरसुरांची घडमड, परम गुढ समुद्री. मग त्या ठिकाणी हनुमंतराया सांगू लागले, स्वामीवर्या मुख्य असणाऱ्या लंकेमध्ये जात असताना भलं मोठे असणारे दुर्ग आहेत, तिथंच असणारा चहूबाजूने असणारा समुद्र आहे, समुद्र असणारा गुही आहे, समुद्रामध्येच असणारी लंका आहे, त्रिकुटावर धारण केलेली लंका आहे, एवढा अगाध अवघड म्हणजे असणारी लंका प्रवेशासाठी आहे. हनुमंतराया सांगू लागले, मत गजांची आहारी, मद स्रवती लंका नगरी, मत गंधा नये माये अंबरी, मत भ्रमरी झंकार. मग त्या ठिकाणी म्हणजे असणाऱ्या लंकेमध्ये म्हणजे रक्षण कशासाठी ठेवलेली हत्या आहेत म्हणजे त्या ठिकाणी मदनमस्त झालेले हत्या, मनानं उन्मत्त झालेले आहेत, असणाऱ्या हत्तीच्या गंडस्थळातून मध म्हणजे स्रवत आहे त्या ठिकाणी, एवढे उन्मत्त असणारे हत्ती म्हणजे त्या लंकेच्या ठिकाणी आणि रक्षणासाठी आहे. अश्वरथांची आथाटी, पदराजना माये अंबुटी, सैन्य संख्या कोट्यान कोटी, वीर जगज्जेठी राक्षस. मग एवढंच नाही, कोट्यावधी असणारे वीर आहेत, रथावरचं असणारं सैन्य आहे, घोड्यावरचं सैन्य आहे, असणारं म्हणजे त्या ठिकाणी एवढं घोडा आहेत म्हणजे त्या ठिकाणी रथ आहेत, त्याचे असणारं रथ जर हल्लं तर धुळीला म्हणजे असणाऱ्या आकाश सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी पुरत नाही, एवढा महाप सैन्य आहे त्यांच्याबरोबर म्हणजे अतिशय बलाढ्य असणारे वीर म्हणजे राक्षस त्या ठिकाणी आहेत.
हनुमंतराया सांगू लागले. लंका दुर्ग अतिशय दुर्धर खंदकी ज्वाला परंपार माझी मीना नकर मगर जळी जलचरे असंख्य. आणि असणाऱ्या म्हणजे लंकेच्या असणाऱ्या भोवती म्हणजे सगळे दुर्ग आहेत, म्हणजे भले मोठे असणारे दुर्ग आहेत. आणि त्या दुर्गाच्या कडणी म्हणजे त्या ठिकाणी आत दुर्गाजवळ जायचं म्हणलं की अगोदर असणारी चोर म्हणजे त्या ठिकाणी लागते, खंदक लागते. आणि ते खंदक म्हणजे पूर्ण पाण्यानं भरलेलं आहे म्हणजे त्या ठिकाणी. आणि त्या पाण्यात म्हणजे त्या ठिकाणी मगरी आहे, सुसरी आहे, त्या ठिकाणी हिंसक असणारी म्हणजे त्या ठिकाणी जलचर प्राणी आहेत. दुर्धर म्हणजे असणारे त्या ठिकाणी त्रास देणारे जलचर प्राणी त्या ठिकाणी आहेत. उभवणी यंत्रावर यंत्र परसैन्याचे देखोनी भार दुरोणी खरेदी चकचूर यंत्र भार मागोळा. मग म्हणजे दुर्गावर म्हणजे दारू भरून म्हणजे भली मोठी असणारी यंत्र त्या ठिकाणी ठेवलेली आहेत. आणि ही यंत्र म्हणजे समोरून म्हणजे परसैन्य शत्रूचं सैन्य आलेलं बघितलं की म्हणजे लांबूनच म्हणजे त्या असणाऱ्या यंत्राद्वारा म्हणजे दारू गोळ त्या ठिकाणी सोडतात आणि सगळ्याचा चकाचोर त्या ठिकाणी करतात. एवढं बलाढ्य असणारे दारू गोळे म्हणजे असणाऱ्या त्या गिरी शिखरावर म्हणजे त्या ठिकाणी ठेवलेले आहे. नावानी मर्दनी शतग्नी सहस्रग्नी दुर्गा चौफेर चौकोणी यंत्रश्रेणी मारका. मग म्हणजे असणाऱ्या त्या ठिकाणी असणाऱ्या लंकेच्या चारी बाजूनी म्हणजे भले मोठे दुर्ग आहेत, त्या ठिकाणी यंत्र आहेत. आणि असणारं म्हणजे त्या ठिकाणी अतिशय बलाढ्य दुर्धर असणारे वीर म्हणजे त्या ठिकाणी रक्षणासाठी ठेवलेले आहेत. असणारे त्या ठिकाणी यंत्र चालवण्यामध्ये पटाईत आहेत. आणि हे परसैन्य बघितल्यावर असणाऱ्या यंत्राचा मारा म्हणजे त्या ठिकाणी करून सगळं सैन्याचं त्या ठिकाणी करतात. एवढे बलाढ्य वीर म्हणजे असणारं दुर्गावर आहे. चोरद्वाराची व्युत्पत्ती इंद्रजिता कपटी गुप्त गती घाला घालवणे रातोराती धुरा मारिती अस्त्रबंधे. आणि पुन्हा म्हणले असणारी चोरदार बी म्हणजे असणाऱ्या लंकेला त्या चोरदारातून जर कोणत्या ठिकाणी चाललं तर कपटामध्ये प्रवीण असणारा कपट नीतीमध्ये असणारा त्या ठिकाणी म्हणजे राजा रावणाचा थोरला मुलगा इंद्रजित आहे म्हणजे त्या ठिकाणी लगेच असणाऱ्या कपट्यानं घाला घालतोय आणि सगळ्या सैन्याचा म्हणजे त्या ठिकाणी चकाचूर करतोय. एवढा कपट नीतीनं वापर करणारा इंद्रजित म्हणजे त्या ठिकाणी चोरद्वारावर आहे. दुर्गे शतानुशत दारवंटे मुख्य वागणे चौवाटे आगला साखळा गडगडाटे दृढ कपाटे लोबंधे. आणि चारी दिशेला चारी दरवाजा आहे तिथं म्हणजे असणारे अतिशय दुर्धर असणारे दुर्ग आहेत म्हणजे त्या ठिकाणी. आणि त्या असणाऱ्या म्हणजे चारी दरवाजाला म्हणजे असणारा भलं मोठा दरवाजा आहे तर पुन्हा असणार अडगळ्याच्या असणाऱ्या म्हणजे दारातल्या दारात कपाटही म्हणजे त्या ठिकाणी आहे. त्याच्यात म्हणजे यंत्र सामग्री त्या ठिकाणी भरून ठेवलेली आहे. श्रीरामासी करावे युद्ध रावणासी अति आल्हाद सैन्य सन्नद्धबद्ध द्वंद्व युद्ध दुरेसी. मग म्हणजे त्या ठिकाणी राजा रावण म्हणजे तुम्ही याचा तुमच्या बरोबर युद्ध करण्याचा म्हणजे लय म्हणजे मनामध्ये त्या ठिकाणी धरलेला आहे. म्हणून म्हणजे राम येईल आणि युद्ध करायला मिळेल म्हणून म्हणजे साह्यासाठी अतिशय दुर्धर वीर म्हणजे त्या ठिकाणी जवळ घेऊन म्हणजे राजा रावण तुमची वाट बघत म्हणजे त्या ठिकाणी आणि युद्धासाठी बसलेला आहे. समुद्र मध्य गिरीचे माथा वसावया लंकानाथा लंका करवी विधाता दुर्गकर्ता विश्वकर्मा. मग म्हणजे ती असणारी लंका म्हणजे समुद्राच्या मधोमध म्हणजे असणाऱ्या त्रिकुटावर म्हणजे त्या ठिकाणी उभा केलेली आहे. ती असणाऱ्या म्हणजे राजा रावणाला राजासाठी ब्रह्मदेवानं म्हणजे त्या ठिकाणी निर्माण केली. ब्रह्मदेवानं म्हणजे असणाऱ्या देवाचा गवणी विश्वकर्माच्या हातून राजा रावणामध्ये असणाऱ्या समुद्राच्या मधोमध म्हणजे ही लंका निर्माण केली. विश्वकर्मा निज उत्पत्ती लंका निर्मी दुर्गम गती ते लंकेची दुर्गम ख्याती म्या तुझ प्रती सांगितली. मग म्हणजे ब्रह्मदेवाची आज्ञा प्रमाण म्हणून विश्वकर्म्यानं म्हणजे अतिशय कला कुसरीनं म्हणजे त्या ठिकाणी लंका म्हणजे त्या ठिकाणी राजा रावणासाठी निर्माण करून दिलेले अतिशय भले मोठे दुर्ग आहेत. एवढा अटकाव म्हणजे त्या ठिकाणी केलेला सहजासहजी कुणालाही लंकेत त्या ठिकाणी जाता येत नाही. एवढी रामा तुमच्या कृपेनं लंकेची माहिती म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी आणि सांगितली गेली. समुद्वारी संरक्षण भट सुभट वीर दारुण रावणे ठेविले आपण रक्ष
रक्षगण ते ऐका. मग म्हणले रामा आता लंकेची निर्मिती त्या ठिकाणी सांगितली गेली. म्हणजे आता चारी बाजूला म्हणजे असणारे भट सुभट अतिशय श्रेष्ठ असणारे बलाढ्य असणारे वीर म्हणजे त्या ठिकाणी चारी दिशेला राखण ठेवलेले आहेत. ते वीर कसे आहेत, कोण आहेत, त्या ठिकाणी किती आहेत ह्याची माहिती सांगतो, सावध ऐका. पूर्वद्वारे 10 सहस्र निधडे निशंक निशाचरा शूळहस्ती खड्गधर अतिदुर्धर ते द्वारी. पूर्वद्वारावर म्हणजे असणारे 10,000 सैन्य आहे. म्हणजे त्या ठिकाणी हातामध्ये असणारा त्या ठिकाणी खड्ग धारण केलेला आहे. असणारा त्या ठिकाणी म्हणजे असणारा दात कसलं शिवपट्टी शिवून परत पूर्वद्वारी 10 सहस्र निधडे निशंक निशाचर शूळहस्ती खड्गधर अतिदुर्धर ते द्वारी. मग म्हणजे त्या ठिकाणी 10,000 सैन्य म्हणजे पूर्वद्वारावर हातामध्ये असणारा शूळ घेतलेला आहे, खड्ग घेतलेला आहे, पट्टीस घेतलेला आहे. एवढी दुर्धर राक्षस म्हणजे शस्त्र आणि शी पूर्वद्वारावर उभे आहेत. पश्चिमद्वारी महाशूर अर्बुदांत महावीर शस्त्रास्त्री प्रवीण निशाचर ते द्वारी द्वार रक्षिती. आणि पश्चिम द्वारावर म्हणजे असणारा संख्यावाचक शब्द आहे. अर्बुदांत असणारी राक्षस म्हणजे त्या ठिकाणी थांबलेली आहेत. म्हणजे ती म्हणजे हातात दुर्धर शस्त्र त्या ठिकाणी धारण केलेलं आहे. युद्धासाठी कोण आला तर चकाचूर करण्याची ताकद म्हणजे त्या राक्षसाच्या अंगी आहे. एवढे बलाढ्य राक्षस पश्चिम द्वारावर आहे. लक्षानुलक्ष निधडे वीर रथ गज वाजी महाशूर ते रक्षिती दक्षिण द्वार रात्र गर्जनी. आणि असणाऱ्या दक्षिण दिशेच्या द्वारावर म्हणजे असणारे लाखो असणारा सैन्य आहे. म्हणजे त्या ठिकाणी अतिशय दुर्धर आहेत. म्हणजे आणि रात्रंदिवस डोळ्याचं पारद सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी लवत नाही. ती अखंड जागृत अवस्थेत त्या ठिकाणी राहुल म्हणजे पारा देते. ते एवढं लक्षावधी सैन्य दक्षिण द्वारावर आहे. उत्तर द्वाराचा पैधाक स्वयं आहे दशमुख ये द्वारे रघुकुळ टिळक आवश्यक येईल. आणि उत्तर द्वारावर म्हणजे असणारा त्या ठिकाणी स्वतः राजा रावण आहे. म्हणजे त्या ठिकाणी राजा रावणाला माहिती आहे ह्याच दारातून अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक म्हणजे प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी येणार आहे. आणि त्याच रामाबरोबर धुरंधर युद्ध करायचा माणूस म्हणजे राजा रावणानं मनात धरून उत्तर द्वाराचं रक्षण म्हणजे स्वतः राजा रावण त्या ठिकाणी करू लागलेला आहे. शतानुशास्त्री गुल्मागुल्मी हारोहारी स्वयं रावण सहपरिवारी उत्तरद्वारी संरक्षी. मग म्हणजे असणारं शतानुशत सैन्य म्हणजे त्या ठिकाणी कोट्यावधी सैन्य म्हणजे बरोबर घेतलेला आहे. सहपरिवार म्हणजे राजा रावणाच्या मदतीला आहे. अशा मदतीला म्हणजे असणारं घेऊन राजा रावण उत्तर दिशेचं रक्षण म्हणजे त्या ठिकाणी करतो. लंका समुद्राचे बेटी वसत आहे गिरी त्रिकुटी भोवती राक्षसांची गरटी पारखे दृष्टी केवी देखे. आणि म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या समुद्राच्या मधोमध म्हणजे असणाऱ्या बेटावर म्हणजे असणाऱ्या त्रिकुट आहे. म्हणजे त्या त्रिकुटावर लंका म्हणजे त्या ठिकाणी बांधलेली आहे. आणि या लंकेच्या सभोवती सगळ्या राक्षसाची असणारी घरं आहेत. म्हणजे त्या ठिकाणी कुणाला सुद्धा यायला म्हणजे सोपं नाही. एवढी अवघड म्हणजे लंका त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे. हनुमंतराया प्रभू रामचंद्रांना सांगू लागले. लंका दुर्गा ती गुड ऐकता वाटे अवघडा तोही केला म्यानिवाड कडे फोड दुर्गाची. मग म्हणजे प्रभू रामचंद्र स्वामीवर्या तुम्हाला एवढी अवघड दुर्धर लंका त्या ठिकाणी सांगितली. पण काही काळजी करू नका. म्हणजे मी सगळं दुर्ग म्हणजे असणारं त्या ठिकाणी पाल्यातच चरावली त्या ठिकाणी सगळी बुजविले लंका सपाट करून आलेलो आहे. हनुमंतराया सांगू लागले. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. प्रभु रामचंद्राय नमः. लंका दुर्गा श्री रघुपती म्या पाहिले जाण निश्चिती मनीषी चोरणी राती भीती वीरा रणख्याती लावणी. बरोबर आहे. लंका दुर्गा ती गुड ऐकता वाटे अवघड तोही केला म्यानिवाड कडे गोड दुर्गाची. कथेचं अनुसंधान भगवान श्रीरामचंद्रांनी विचारलं होतं. जाऊन आलाय तुला माहिती आहे कारण तू तिथला प्रवीण आहे. तू सगळी माहिती घेऊन आलेला आहे, बघून आलाय प्रत्यक्षात. त्यामुळे सांग लंकेचं कसं आहे. आम्ही जर गेलो तर आमच्या बरोबर युद्धाला कोण येणार आहे सगळं सविस्तर सांग. त्यावेळेस हनुमंतांनी सगळी माहिती सांगितली लंकेची. दुर्ग किती आहे,
रक्षण कोण आहे, किती सैन्य ठेवलंय. आणि त्यावेळेस सांगत असताना सांगतायत लंकेचं दुर्ग अत्यंत गूढ आहे, कुणाच्याही लवकर लक्षात येत नाही. ऐकलं तरी अवघड वाटतंय. मग बघितल्यावर कसं नुसतं ऐकलं रचना तरी सुद्धा अवघड वाटेल. पण मी सगळं मोकळं केलेलं आहे. लंका जाळून टाकलेले, दुर्ग पाडलेले, सगळं रिकामी करून टाकलं असं हनुमान सांगतात. लंका दुर्गाधी रघुपती म्या पाहिले झालं निश्चिती. वा. मनसी चोरून रीती भीती वीराला ख्याती लावली. आणि त्यावेळेस रामचंद्राला हनुमान सांगतात, रामा लंका दुर्ग मी सगळं पाहिलंय. मग तुम्हाला वाटत असेल चोरून पाहिलं असेल, रात्री पाहिलं असेल, कोणी नसताना पाहिलं असेल. असलं काय नाही. रणख्याती लावणी, राक्षसांना मारून पाहिलेलं आहे. असं प्रत्यक्षात दिवसा सगळं पाहिलंय, राक्षसांना मारलेलं आहे. दुर्ग रचना सगळं पाहून मी आलोय. हनुमान सांगतात, रावले पुचाला वितागी लंका जाळी उभय भागी वीर मारिले ते प्रसंगी रणरंगी भिडोने. अशा पद्धतीने रावणानं ज्यावेळेस शेपटीला आग लावली त्यावेळेस लंका मी जाळली. आणि लंका जाळत असताना युद्धाला जे वीर आलेले होते त्यावेळेस त्या टाइमाला सगळ्या वीरांना राक्षसांना मी मारलं. हनुमान सांगतात, ऊपर धवला रे गोपुरे सप्त खाली दामोदरे लंका जाईली गरो नगरे राम मंदिर मुख्यत्वे. आणि त्यावेळेस सगळं लंका मी जाळून टाकलेली आहे. त्याची असणारी दुर्ग, सप्तखान्या, धवलारे, गोपुरे रावणाचे, आतले घर, तळवट, सगळं जी काही लंकेमध्ये गुप्त घरं होती सगळी घरोना घर मी जाळलेलं आहे. मुख्य असणाऱ्या राजाचं मंदिर, रावणाचं जे घर आहे राहण्याचं, ते सुद्धा मी जाळून टाकलं असं हनुमान सांगतात. आगळा साकळा दुर्गाचे ओटे लोहनी बुते कपाटे जाईले दुर्गाचे दरवंटे श्रीराम वरकटे हनुमाने. आणि मी जे काही दरवाजाला साखळा लावलेल्या होत्या, दुर्गाला अडगळा लावलेल्या होत्या, सगळी जाळून टाकलेलं आहे. लोखंडाच्या साखळ्या होत्या, बंधन होतं, कपाट होती, दुर्गांचे दरवाजे जे होते ते सगळे जाळून टाकले असं हनुमान बोलतात. मत्स्य मगर कुळी खंदका भरले होते जळी त्या म्या बुजविले समूळी दुर्गाच्या बळी पाडोनी. आणि मग अशी सांगितल्या पद्धतीने जे दुर्ग होते त्या दुर्गाच्या खाली खंदुक होते आणि ते पाण्यानं फुल भरलेले होते आणि त्याच्यामध्ये मोठमोठाले मत्स्य मगरी होत्या. मी ती असणारी दुर्ग पाडून आणि ती असणारे खंदकच बुजवून टाकले, वाट रिकामी केली. हनुमान सांगतात, दुर्ग जाळी तनना पडी मुख्य दर्गवरतीचा तो गिरी तो म्या जाळीला पूजे करी करोली महामारी राक्षसा. आणि रामा लंकेची दुर्ग जाळत असताना दुर्गाच्या भोवतीला जो मोठा पर्वत होता, ज्या पर्वतावरती दुर्ग होते तो पर्वत सुद्धा मी त्या ठिकाणी तोडून टाकला, जाळून टाकला. मुख्य असणाऱ्या राक्षसांना मारलेला आहे आणि दुर्धर अशा प्रकारचा मार राक्षसांना देऊन लंकेचं दहन केलं. हनुमान सांगतात, रावण करुणिया दिन म्या जाळीले लंका भुवन राखिले विभीषणाचे सदन तो भक्त पुन्हा परमार्थे. रामा रावणाचं मुख्य असणारं जे काही घर आहे ते घर जाळून टाकलं.
रावणाची मंदिरं, गुप्त असणारी घरं, दुर्ग सगळी जळून टाकले. रावणाचा भयंकर अपमान केलेला आहे, त्याला 3 करून टाकलं. एवढं सगळं करत असताना मला बिभीषणाचं घर दिसलं. त्या बिभीषणाच्या घरामध्ये रामायण चालू होतं, तिथली सेवा करून आलोय. तिथं मी आनंदाने नाचत होतो बिभीषणाच्या घरामध्ये. तेवढा एकच बिभीषणाचं घर ठेवलं, कारण तो पूर्ण परमार्थी आहे. आणि बिभीषणाला एकट्याला ठेवला असं नाही, मग जे जे रामाचे भक्त होते त्यांना मी वाचवलं, बाकी कुणाला ठेवलं नाही. जो जो रामाचा भक्त तो मोठा परमात्मा, रावणाच्या राण्या समस्त त्याच्या घरात वाचविल्या. हनुमानजी सांगतायत, रामा जे जे रामाचे भक्त ते मला जवळचे, बाकी कुणाचा संबंध आम्ही ठेवत नाही. जे रामाचे भक्त आहेत तेच आमचे जवळचे. म्हणून हनुमंताचं मंदिर प्रत्येक गावामध्ये आहे महाराज. विघ्न संकट आला की आधी हनुमंताला. मग हनुमंताला विचारणार कुणाचा आज नंबर आहे, कुणाच्या घरी जायचंय. हनुमान सांगायचे जे रामायणा नाही त्यांच्याकडे जा. जे रामचंद्राचे भक्त नाही, ज्यांच्या घरामध्ये रामकथा नाही, माळकरी नाही, तुळशी वृंदावन नाही, अशांकडे जा. पण जे जे रामाचे भक्त आहेत त्यांना हात लावायचा नाही. तेच मी केलेलं आहे. अख्खी लंका जाळले, पण रावणाच्या ज्या पत्न्या होत्या त्या परमार्थिक होत्या. मंदोदरीच्या समवेत ज्या असणाऱ्या स्त्रिया आलेल्या होत्या त्यांना अग्नीने स्पर्श केला नाही. त्यांच्या रावणाच्या बायका रावणाच्या घरात वाचवल्या, पण बाकी कोणच ठेवलं नाही असं हनुमान सांगतात. श्रीराम गावया समदळी, सुसदुर्ग लंका केली होळी, समुद्र तरलिया गोंगांगुळी, लंका दत्ताई घेतील. आणि मला माहिती आहे, कारण रामचंद्र येणार आहे. कसं येणार आहे? दळ घेऊन येणार आहे. वानर सैन्य घेऊन रामचंद्र येतील. मग रामचंद्र लंकेला आल्यानंतर ना त्यांना काही अडचण येऊ नये वानर सैन्याला, रामाला. त्याच्यासाठी जे लंकेतले दुर्ग होते ते दुर्गासहित लंका जाळून टाकली. समुद्रात तरुण रामचंद्र जर लंकेला आले तर काहीच अडचण कोणालाच येऊ नये म्हणून सगळी असणारी वाट रिकामी करून टाकली. हनुमान सांगतात, समुद्र पारी निश्चिती, लंका दुर्गी रावणा वसती, नावाची तेथे नचले गती, मत्स्य गळी महामीना. आणि रामचंद्राला हनुमानजी सांगतायत, रामा समुद्राच्या मध्यभागी लंका आहे. लंकेच्या चारही बाजूने समुद्र आहे. त्या समुद्रामध्ये कुठलीच नाव चालत नाही. नाव, होडी, जहाज असला काही प्रकार त्या समुद्रामध्ये चालत नाही. का? त्या समुद्रामध्ये मोठमोठाले मासे आहेत, मगर आहेत. अख्खी नावच गिळून टाकतील एवढे मासे त्या पाण्यामध्ये आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारची नाव, जहाज त्या पाण्यामध्ये चालत नाही. हनुमान सांगतात, मत्स्य बिन आली मगर, नावागी अति महानक्र, समुद्र अतिशयशी दुर्धर, केवी पळ पळ पावळ. हनुमंताला थोडीशी चिंता वाटली होती. हनुमान म्हणले, आपण एकटं गेलो, एकट्याला जायला काय गेलो, पण आता एवढं सगळ्यांना घेऊन जायचंय. मग हनुमंतानं विचार केला, चिंता मनामध्ये निर्माण केली. समुद्रामध्ये नाव चालत नाही, कारण आपण बघितलंय आपलं उड्डाण जात असताना एकतरी नाव आपल्याला पाण्यात दिसली का? नाहीये. कारण नावाची ताकद, नाव चालतच नाही. मोठमोठाले मगर, मासे त्या पाण्यामध्ये आहेत. त्यामुळे नावाचा प्रकार तिथं नाही. मग एवढं सगळं सैन्य परोपार लंकेमध्ये कसं जाईल, समुद्र पार करून कसं जाईल, अशी चिंता हनुमंतानं निर्माण केले. समुद्र तरवया आता, उपाव चिंतावा सर्वता, दुस्तर सांगता हनुमंता, आलेला गोलाता स्फुरणा. आणि हनुमान सांगतायत, रामा समुद्र जो आहे तो तरुण जायचा आहे. आणि तो समुद्र तरुण जाण्यासाठी उपाय करा, काहीतरी उपाय करा. कारण नाव चालत नाहीत, नाव नव्हतीच, मी बघितलंय पाण्यामध्ये. मग एवढं सगळं वानर सैन्य जे आहे ते पलीकड कसं न्यायचं,
याच्यासाठी काहीतरी उपाय करा असं हनुमंतानं अडचण सांगितली रामाला. रामकार्याच्या मध्ये येणारी ही अडचण, समुद्ररूपी अडचण ऐकल्यानंतर रामचंद्राला स्फुरण आलं. काय करतात? सोडोनी अग्निबाण करीला समुद्राचे शोषण, जळ जंतूचे जातील प्राण, तरी मी आनंद करीन. आणि रामचंद्र त्या ठिकाणी विचार करतायत अग्निबाण सोडील आणि ते असणाऱ्या समुद्राचं शोषण करील अग्निबाणानं. पण पुन्हा विचार करू लागले कशाला एवढं करायचंय, अग्निबाण सोडणं त्याच्यासाठी तप लागतं. मग तपाची ताकद हिथं कशाला विनाकारण खर्च करायचे, आपलं जे पुण्य आहे, सामर्थ्य आहे, तप आहे, हिथं कशाला वापरायचंय. कुठंबी लोक तप वेचून टाकतात महाराज. नाही तिथं त्या ठिकाणी तप वेचत बसते. काय गरज आहे का तिथं? मला घरी दिसला की 20ची पिढी दे की 10ला काय होतंय. ही तप आहे, तप वेचायचं नाही. पुण्य तिथं कशाला खर्च करायचे, नाही तिथं 10 रुपयासाठी पुण्य खर्च करायचं काम नाहीये. रामचंद्र विचार करतायत इथं आपल्याला पुण्य खर्चच करायची गरज नाही. काय करायचंय, काय करतात ऐका. तीव्र तप सत्वनिष्ठ समुद्री करोली पायवाट, वानर वीर सुखे संतुष्ट परतट पावती. आणि त्यावेळेस विचार करू लागले नको असं करायला, आपलं तप कशाला विनाकारण खर्च करायचंय. समुद्र मोकळा करू आणि त्या समुद्रामधून पायवाट करून टाकू, रिकाम वानर चालत जातील असं समुद्रामधून आपण मार्ग करून लंकेला घेऊन जाऊ असं सांगतात. समुद्र लंघन ते किती, त्याच कावेचो तप संपती, शेतो बांधून सिंधू प्रती, नेईल जुत्पती परतटा. रामाने विचार केला कुठेही पुण्य खर्च करायचं नाही, गरज लागेल तिथं कशाला उगाच आपलं पुण्य संपवायचंय. पुण्य काही सहजासहजी प्राप्त होतंय का? पुण्य करायला किती त्या ठिकाणी सायास करावा लागतो. मग एवढं मिळवलेलं पुण्य एका क्षणामध्ये कुठल्याही कार्यासाठी वापरायचं का? नाही, इथं गरजच नाहीये. मग काय करू आपण, समुद्रावरती सेतू बंधन करू आणि सेतू बांधून सगळे असणारी वानर समुद्राच्या पहिल्या तीराला घेऊन जाऊ असं भगवंत विचार करतात. सुग्रीवास पाचारोला गरजनी सांगे श्रीराम पूर्ण, आजची करावे प्रयाण, राणी रावण मारावया. मग रामचंद्राने विचार केला आता वेळ लावायचा नाही, आता कशाला, सगळं माहिती झाले. लंकेत हनुमान जाऊन आले, त्यांनी आपलं अर्ध काम तर हनुमंतानेच केलंय. दुर्ग वगैरे जे आपल्याला अडथळे होते हनुमंताने सगळं वाट रिकामी केली. मग आता वेळ कशाला लावायचाय, लगेच सुग्रीवाला बोलवलं आणि सुग्रीवाला सांगतात भगवंत आजच निघायचं, आज म्हणण्यापेक्षा आत्ताच सगळं सैन्य घ्या आणि लंकेला चला. विजयादशमी समूर्ती, जिय पावला रघु चक्रवर्ती, प्रतिता महतो अमप्रती, त्याची ख्याती तू ऐके. भगवान श्रीरामचंद्र रामाने सुग्रीवाला जवळ बोलवलं आणि सुग्रीवाला सांगितलं विजयादशमी आहे, दसरा, आणि त्या दसऱ्याच्या दिवशी आमचे असणारे पंजोबा ते असणारे रघुराजे, कारण दशरथांचे वडील आजराजे आणि त्या आजांचे असणारे वडील रघु, ते असणारे रघु आमचे पंजोबा, त्यांना विजयदशमीच्या दिवशी विजय मिळालेला आहे. आणि त्यांचेच असणारे सुमुहूर्त, त्यांना ज्या दिवशी विजय मिळाला त्या दिवशी विजय दसरा दशमी होती आणि तेच मुहूर्त आपल्याला आज प्राप्त झाले असं भगवंत बोलतात. शमितई प्रथम वस्ती, धनेश्वराचे राहते, अपार वर्षाला संपत्ती, विपुरे लेखिती बहुधन. आणि आमचे असणारे पंजोबा रघुराजे त्यांना विजयादशमीला दसऱ्याला विजय मिळाला म्हणून त्यांनी पहिल्यांदा जी विसावा आहे, वस्ती आहे ती
एका आपट्याच्या झाडाखाली केली, शमी म्हणतो त्याला. त्या शमीच्या झाडाखाली त्यांनी विसावा घेतला आणि त्याच रात्री कुबेरजींनी, कारण देव हे काळाचे धन कुबेराचे, सगळी संपत्तीचा मालक कुबेर आहे. कुबेरानं त्या झाडाखाली, कोणत्या आपट्याच्या झाडाखाली, झाडावर धनाचा वर्षाव केला, पैशांचा. तेव्हापासून म्हणजे त्या असणाऱ्या झाडाखाली अफाट पैसा आहे, त्या असणाऱ्या कुबेरानं त्याच्यावरती वर्षाव केला. म्हणून तेव्हापासून लोक ते असणारे धन आणण्यासाठी विजयादशमीला जातात असं सांगतात. तै पासून अद्यापी जाण आलावया बहु साल धन विजयादशमीच शिलोंगन श्यामी पूजाला जन करीती. भगवंत सांगतायत त्या दिवशी, ज्या दिवशी माझ्या असणाऱ्या पंजोबांना रघुराजाला विजय मिळाला, तो विजयदशमी दसरा होता. त्या दिवशी त्यांनी आपट्याच्या शमीच्या झाडाखाली विश्रांती घेतली. म्हणून कुबेरानं त्या झाडावरती अफाट धनांचा वर्षाव केला. म्हणून लोक दसऱ्याच्या दिवशी तेच धन आणण्यासाठी, धनप्राप्ती होण्यासाठी सीमा उल्लंघन करून त्या असणाऱ्या आपट्याचं जे काय त्याच्या खाली सोनं आहे ते सोनं घेऊन येतात. तेव्हापासूनची प्रथा आजपर्यंत चालत आली. भगवंत बोलतात, पूर्वजांचे समूहूर्त आधी माझा झाले प्राप्त लंकेशी जावया त्वरित सेना समस्त सिद्ध करी. आणि पूर्वजांची सुमुहूर्त आहे, आपले जे पूर्वज होऊन गेले त्यांचा मुहूर्त आज आपल्याला प्राप्त झालेला आहे. त्यामुळे आत्ताच सेना सगळी सिद्ध कर आणि सगळी सेना सिद्ध करून लंकेला प्रयाण करू, जाऊ असं भगवंत सुग्रीवाला बोलतात. रणी दंडवया लंकापती शुभलोचना माझे लवती आली गावया सीता सती बहुस्फुरती स्वानंदे. भगवंत सांगतायत माझा असणारा डोळा, डावा डोळा लवतोय, म्हणजे काहीतरी शुभ होणार आहे, घडणार आहे. त्याच्यासाठी, त्या रावणाला मारण्यासाठी मला स्फुरण आलेला आहे. सीतेला आलिंगन देण्यासाठी, तिला भेटण्यासाठी माझ्या असणाऱ्या भाऊला स्फुरण आलेलं आहे. लवकरात लवकर चला लंकेला असं सुग्रीवाला भगवंत बोलतात. मध्यानी येताची आदित्य रणविजयी अभिजिता प्रयाण करावे निश्चिता ऐसे रघुनाथ बोलिला. रामाने असं सांगितलं. कसं सांगितलं? मध्यानी येताची आदित्य, सूर्य डोक्यावरती आला, दुपारी 12 वाजता प्रयाण करायचं. कारण त्यावेळेस जर निघालं तर आपल्याला विजय निश्चितच भेटणार आहे. भगवंत तो कधीही विचारू द्या, कधीही जाऊ द्या, तरी त्यांचा विजयच होणार आहे. आता मग अशी जी रामाने विचारलं ती गरज होती का रामाला? नाहीये. कारण भगवंतानं मनुष्याच्या अवताराला आल्यानंतर मी देव आहे असं कधीच दाखवलं नाही. माणसाच्या वेशामध्ये असल्यामुळं विचारलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, दुसरी कारण त्याचं असं आहे, जर हनुमंत एकटा एवढं सगळं करू शकतोय, म्हणजे हनुमंत एकटा जाऊ, हनुमान आपल्या सोबत आहे. विचारलं होतं कोण कोण बलवान आहे, कोण कोण सामर्थ्यवान आहे. मग हनुमंताने एकट्याने केलं, मग आपल्याला जायला अडचण काय आहे? असो. आणि असं असणारा रामचंद्र सांगू लागले सुग्रीवाला, सूर्य मध्यानाला यायच्या वेळेला आपण सगळेजण लंकेला निघू, त्याच वेळेला जायचं असं गर्जना करून भगवंतानं सुग्रीवाला सांगितलं. ऐकोनी श्रीरामाचे वचन सुग्रीवाले अति स्फुरण बेरी त्रिहाटिल्या निशान लंका प्रयाण गण गरजे. श्रीरामचंद्राचं बोलणं ऐकलं राजा सुग्रीवाला स्फुरण आलं आणि सगळे असणारे भेरी निशाण ढोल वगैरे वाद्य वाजवलं आणि लंकेला जाण्यासाठी गर्जना करून सुग्रीवा सैन्य सिद्ध करू लागले. अंगद हर्षला तत्काळी वानर सेवेत पिटली टाळे रावण मारो निमाबाई जलक बाई आलावया. अंगदाला आनंद वाटला, कारण अंगदाला आधी
हनुमान आले तेव्हाच अंगद माघारी चला म्हणत होते रावणाला मारायला. त्यामुळं अंगदाला स्फुरण होतं. कधी एकदा लंकेला जातोय, रावणाला मारतोय आणि सीतेला सोडवतोय अशी इच्छा अंगदाच्या मनामध्ये होती, उल्हास होता. स्फुरण आलं, काय करतात? सुग्रीव राजाज्ञेची नीती, वानराची निगती स्थिती, जैसी जैसी नेमली गती, ती त्या रीती चालावे. सुग्रीव राजा आहे आणि सुग्रीव राजानं आज्ञा दिलेली होती, त्यांची राजनीती होती. ज्यांना ज्यांना जसं जसं सांगितलंय, जो जो सेनापती ज्या ज्या सैन्याचा आहे त्याला त्याचं सैन्य कुठल्या कुठल्या दिशेने घेऊन जायचंय, कसं घेऊन जायचंय, मार्ग कोणता आहे, जसं नेमून दिलेला आहे त्याच मार्गाने त्याच रस्त्यानं चलावं असं कडक नियम सुग्रीवाचा होता. वानर सेना आज्ञावती, नीळ महावीर सेनापती, तेने चालावे ऐची रीती, मार्ग जाती शोधोनी. आणि वानर सेना आतुळ आहे, बलवान आहे आणि प्रत्येक वानर त्यावेळेस आज्ञा मानित होते, आज्ञेला वंदन करत होता, आज्ञा ऐकत होते. निळ नावाचा असणारा सेनापती होता. त्या निळ नावाच्या सेनापतीकडे असंख्य वानर सेना होते आणि निळ वानराला सुग्रीव राजा कोणत्या पद्धतीने कसं जायचं सांगतात काही का? धाडोनी तरस्वी तराळ, फळमूळ जळस्थळ, सेना चालवावी सुखमेळ, यावे तत्काळ पाहुणी. आणि तराळ नावाचा वानर सुग्रीवानं पुढे पाठवला. म्हणजे आपल्याला ज्या मार्गाने जायचंय त्या मार्गाला आधी तू जाऊन ये आणि बघ रस्त्यामध्ये काही अडचणी आहेत का, रस्त्याने जात असताना त्या आपल्याला ज्या मार्गाने जायचंय त्या मार्गाला फळं आहेत का, पाणी आहे का, सुंदर अशा प्रकारची मोठमोठाली झाडे आहेत का, जर दमली वानर सेना तर बसायला अशा पद्धतीने जाऊन ये. आधी चुकायले का त्या तिथपर्यंत त्या रस्त्यापर्यंत जाऊन माघारी या आणि पुढचा मार्ग सगळं बघून या असं तराळ नावाच्या वानराला सुग्रीव सांगतात. जिकडे नाही फळ मूळ जळ, तिकडे चालाविता दळ, वानर कष्टातील सकळ, सेनावी काळा होऊ नेदी. आणि आधी का पाठवायचं? जिकडं पाणी नाही, जिकडं सरोवर नाही, जिकडं फुलं नाही, जिकडं झाडं नाही, जिकडं खाण्यासाठी फळं नाही त्या रस्त्याने वानरांना न्यायचं नाही. कारण नेहमी तुमच्याकडे आहे, सेनापतींकडे आहे. त्यामुळे मार्ग बघून या, त्याच मार्गाने तू जो मार्ग सांगशील त्या मार्गाने आपण जाऊ. रस्त्यामध्ये कुठलीही अडचण वानराला येऊ नये असं सुग्रीव राजा बोलतात. या लागी शोधून मार्ग स्थिती, वानरा पदोपदी विश्रांती, सेना चालवावी ऐशी रीती, सेनापती संज्ञाने. आणि सुग्रीव राजा सगळे सेनापतींना सांगू लागलेला आहे, तुमची तुमची सेनेचं संरक्षण करा आणि जिकडं पाणी नाही, फुलं नाहीत, बसण्यासाठी विश्रांती नाही, अशा निर्गम रस्त्याने वनामधून वानरांनी घेऊन जाऊ नका, चांगल्याच रस्त्याने घेऊन जावा. कारण माग वानरांची अवस्था कशी झाली होती त्या हेमवीरेच्या आधी, तशी बाकीच्या वानरांची होऊ नये म्हणून सुग्रीव राजा प्रत्येक सेनापतीला आज्ञा देऊन मार्गाचं नियोजन करू लागले. ऐकोली श्रीरामाचा वचनार्थ, वानर हर्षले समस्त, बाप कृपाळू श्री रघुनाथ, आम्ही सानाथ श्रीरामे. अशा पद्धतीने रामचंद्राचं बोलणं ऐकलं, सगळ्या वानरांना आनंद वाटला. म्हणजे एवढी काळजी आपली त्या असणाऱ्या भगवंताला आहे. जरी सुग्रीवाने ऑर्डर दिली असली तरी रामचंद्र अत्यंत कृपाळू आहे. कारण आम्ही कसे जरी असलो तरी भक्त रामाचे आहोत. रामचंद्रामुळे आम्ही सनात झालो, कारण तो अनाथाचा नाथ असणारा तो भगवंत आहे असं वानर बोलतात. जरी आम्ही वानरे उद्धत, तरी मानती राम दूत, हरी के राम नामे गर्जत, आम्ही सनात श्रीरामे. वानर बोलतायत महाराज रस्त्यानं जात असताना
आम्ही जरी उद्धत असलो, झाडावर उड्या मारत असलो, काही त्या ठिकाणी झाडाची फळं तोडत असलो, उद्धतपणा जरी केला तरी आम्ही रामाचे भक्त आहोत. आज कुठलं जरी वानर दिसलं तरी माणूस नमस्कार करते त्याला. का? हनुमान समजून. कारण त्या कपिकुळाचा उद्धार केलेला आहे वानरांनी. कशामुळे केला? रामाचे भक्त होऊन केलेला आहे. म्हणून आम्ही वानर जरी असलो तरी आम्ही रामाचे भक्त आहोत. उद्धत जरी असलो तरी आम्ही रामाचे आहोत याला महत्व आहे. कोण आहे कसा याला नाही महत्व. आम्ही रामाचे आहोत याचा आनंद वानरांना होऊ लागला. मार्गगतीचे लक्षण श्रीराम वदना आपण निघालुनी लोटांगण मस्तकी चरण वंदिले. आणि नीळ सेनापती होता. त्या नीळ नावाच्या वानराला सुग्रीवाने सांगितलेलं होतं कोणत्या रस्त्यानं सेना घेऊन जायची, कसं घेऊन जायचं, अडचण आली नाही पाहिजे, कोणाला त्रास झाला नाही पाहिजे, असं सुग्रीवाची ऑर्डर असल्यामुळं त्या आज्ञेला नीळ नावानं मान्य केलं आणि सगळी सेना घेऊन निघाला. नीळ सवे निज परिवार शतसहस्र वानर वीर अवघ्या पुढे चाले बार जय जयकार करोनी. नीळ वानर घेऊन निघालेला आहे सैन्य. नीळ वानरापाशी 1,00,000 वानर सैन्यांचा भार आहे. 1,00,000 सैन्यांचा अधिकारी तो नीळ नावाचा वानर होता आणि त्याला त्या ठिकाणी तो आपल्या मार्गानं निघाला. गज गवाक्ष शरभवीरा नीळ वाघेचा परिवार चालिला वानर चालिले निजबार जय जयकार गर्जती. मग नीळ नावाचा सेनापती केल्यामुळं गज गवय गवाक्ष शरभ काय झालं आता ओळ वाचली ना त्याची एक लाईन वरची वाचली आणि एक लाईन खालच्या दुसऱ्या ओळीतली वाचली. तिथं बघितलं म्हणून आताची ओवी. गज गज गवाक्ष शरभवीर नीळ वाघेचा परिवार चालिला वानर चालिले निजबार. ठीक आहे तो चालीला तिघांचा संभार जय जयकार करसते. तू घ्यायची का? नाही हेच घ्यायची पण हे तुकडाच राहते. तुम्ही डायरेक्ट खालचा खालचं असतं. गज गवाक्ष शरभवीर नीळ वाघेचा परिवार चालिला तिघांचा संभार जय जय करोनी. आणि मग गज गवाक्ष आणि शरभ हे सुद्धा सेनापतीच होते. नीळ ही सेनापती होता आणि एवढं 1,00,000 सैन्य घेऊन नीळ निघालेला आहे आणि त्यांच्या पाठीमाग 3 जण गज गवाक्ष आणि शरभ अशा प्रकारचं सैन्य एकामाग एक निघालं. गाई मागे जैसे गोरे निळा मागे तेले प्रकारे वानर चालिले निज बारे जय जयकार गर्जती. आणि सुग्रीवानं नीळ नावाला सेनापती केलं असल्यामुळं जसं गायीच्या पाठीमाग त्यांचा कळप जातो, गायीला सोडून वासरू कुठं जातं कुठंच नाही, तसं सेनापतीच्याच पाठीमाग सगळं वानर जिकडं नीळ नेईल त्या दिशेनं वानर सैन्य निघालं. ऋषभवीर वानर ओदी त्याले चालावे दक्षिण भागी गंध हस्ती गंध मदन दोघी वाम भागी चालावे. आणि शरभ नावाचा वानर त्यानं दक्षिण दिशेला जायचं. गंधमादन आणि गंध हस्ती हे 2 वानर आहेत. त्यांनी डाव्या हाताने चालायचं असं सांगू लागले. कोट्याल कोटी वानर बार इव राज राज कुमार अंगदे घेऊनी परिवार केला नमस्कार श्रीरामा. कोट्यावधी सैन्य घेतलेलं आहे अंगदानं. 1,00,000 सैन्य होतं. नीळ नावाच्या सेनापतीकडे 1,00,000 सैन्य घेऊन तो निघाला. पुन्हा अंगदाकडे कोट्यावधी सैन्य अंगदानं घेतलं. युवराज होता तो, राजकुमार होता.
ताकदवान होता. नमस्कार रामचंद्राला केला, निघाला. निशाने त्रिहाटिल्या बेरी तळका फुटला एक सरी काळ चिनका तोरी रणमारी गरजती. अनेक प्रकारचं वाद्य वाजवले त्या ठिकाणी. काळा चिनकाळा त्या ठिकाणी ते असणारे रणाला जात असताना, युद्धाला जात असताना जे वाद्य वाजवतात ते वाजवलं. वानर सैन्य निघाला. झाला तुरांचा गजर सुग्रीव राजाचा परिवार वानरी केला जय जयकार संख्या सांभार अवधार. अनेक वाद्यांचा गजर झाला. राजा सुग्रीव परिवारासहित निघालेला आहे आणि परिवारासहित निघाला. जात असताना त्या सुग्रीव सैन्याच्या बरोबरीला असंख्य सैन्य संभार होता, अनेक सैन्य होतं. मग सगळं सैन्य निघालं. पण जात असताना पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. काय म्हणणार? श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. शतानुशत शानमुख वानर गोळांगुळे शत सहस्र कोट्यान कोटी केवळ शुभ्र असंख्य वानर हेमवर्णी. असो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपा आशीर्वादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास. बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांग पणिपात करून कथेला सुरुवात. कथेचं अनुसंधान सीतामाऊलीला आणण्यासाठी प्रभू रामचंद्राबरोबर सर्व वानर मंडळी चाललेले आहे. जात असताना म्हणजे शतानुशत हजारोच्या शंभरीच्या पटीमध्ये वानर मंडळी चाललेले आहेत. काही काळे आहेत, हजारो काळे आहेत, हजारो वानर पांढरे आहेत. म्हणजे असा वेगवेगळ्या रंगाची वानर मंडळी निघाली. एकत्रे डाळिंबी सुकुमार शेंदूर वर्णी वीर अपार सुनील निळे वानर भार अंजनाकार असंख्य. असंख्य वानर मंडळी निघालेले आहेत. म्हणजे कोण डाळिंबासारखं लाल भडक आहे, म्हणजे कोण म्हणजे चंद्रासारखं म्हणजे असणार भगव्या कलरचा आहे, म्हणजे कोण म्हणजे असणार आकाशासारख्या निळ्या रंगाचा आहे, कोण तर म्हणजे निसता काजळासारखं काळ आहे. एक बाळाकर सम तांबडे एक ते चंद्रबिंब सम चोखडे इंद्रच्या पासमान वेगाडे एक रोकडे स्फटिकाचे. एक म्हणजे असणार उगव जसा लहान सूर्य उगवलेला दिसतो बाळ सूर्य तशा प्रकारचे तांबडे वानर आहेत. म्हणजे एक म्हणजे असणार बिंब असणार चंद्राचं चंद्रबिंब कसं असतं आपल्या त्याच्यात काळ भांड म्हणा की तसं काही काळ काही पांढरे टिपके असणार. म्हणजे काही स्फटिकासारखे आरशासारखे पांढरे शिपाट असणारे वानर मंडळे. कोट्यानु कोटी अयुते प्रयुतत अर्बुदे अर्बुदांत शतानुशते वानरवीर असंख्यात हरी गरजत राम नामे. कोट्यानु कोटे अर्बुद आहेत, निर्बुद आहे, खर्व निखर्व ही संख्या एकच दशक अर्धशतक असं जसं आपण म्हणतो तशा प्रकारे मोजताच येत नाही एवढी वानर मंडळी भगवंताचं. हिथं वाक्य हरी लक्षात ठेवा. हरी गरजेत रामनामे, रामनामाने गरजेतात. हरी म्हणजे ती हरी आणि हरी म्हणजे वानर बरं का लक्षात ठेवायचं. म्हणून हरी म्हणायचं, हरी म्हणायचं नाही. हरी म्हणलं की हरीचा अर्थ वानर आणि हरी म्हणलं की तो भगवंत. अशा प्रकारचं त्या भगवंताचं रामनामाचं नामस्मरण करत वानर मंडळी निघालेले आहेत. ऐसे वानराज भार शशाक छत्र युग्म चामर सुग्रीव निघाला राजधर झाला गजर वाद्याचा. अशा प्रकारे वानर मंडळी आहेत. युवराज असणार किष्किंधा नगरीचा राजा सुग्रीव राजा त्यांच्या डोक्यावर असणारं छत्र धारण केलेलं आहे आणि छत्र धारण करून वानर मंडळी वाद्यांचा गजर करत निघालेले आहेत. वृक्ष फळीत पुष्पित किंशुक फुलले झेलित तगे पताका त्या सैन्यात वीर गजर रामनाम. रामनामाचा गजर चाललेला वाजंत्री वाजवत चाललेले आहेत. आपल्यासारखं गाणं नव्हतं तिथं. एकच गाणं होतं फक्त श्रीराम जय राम जय जय राम. जसं म्हणजे असणार किंशुकाची फळं म्हणजे लाल भडक फुलं असावी ती फुलं उजळत निघालेली आहेत. वानर वीरा अत्यंत हरिख मारोनी आदशमुख सीता आणावी आवश्यक देती हाक श्रीरामे. एकच असणारा वाजा एकच असणारी शवनरामध्ये सीतामाऊलीला सोडवायचं राजा रावणाला मारायचं या हेतून हे लक्ष ठेवून आनंदाने नाचत श्रीराम जय राम जय एक राम करत निघाले. एक राम नामे उपरमत
गात एकते आनंदे नाचत वानर सैन्य उल्हासात अभिषेकार्थ रामसीता सर्वांना आनंद झाला. आनंदाच्या भरात प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करत आहेत. एकच कार्य एकच लक्ष्य आहे, राजा रावणाला मारायचं. त्या असणाऱ्या लंकेच्या ठिकाणी सीता माऊली आणि प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक करायचा म्हणून असणारे नाचत निघालेले आहेत. श्रीरामांकित आम्ही जुत्पती रावण बापुडे ते किती आणूनी सीता सती श्री रघुपती अभिषेकू असणारे आम्ही प्रभू रामचंद्राच्या अंकित असणारे आहोत. दास आहेत, सेवक आहेत. म्हणले आताच्या आता जाऊ राजा रावणाला संपो, सीता माऊलीला सोडू आणि प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक लंकेच्या ठिकाणी करू. ऐसे देखोनी सुग्रीव भारत संतोषला श्रीरामचंद्र निघावया आधी सत्वर केले विचित्र ते लगेच असं सैन्य सुग्रीव राजाचं प्रभू रामचंद्राने बघितलं. प्रभू रामचंद्राला अतिशय आनंद झाला. म्हणजे कोणता दिवस आहे? दसरा निघा. इंद्र छडे ऐरावता कैसे? श्रीराम पुढे हनुमंता अगदाती उल्हासता होय उचलिता सौमित्र आनंद झाला. आनंदाच्या भरात लगेच असणारे हनुमंतराय पुढे चालले. लगेच प्रभू रामचंद्राला म्हणले टाका उडी बसा. पाटकुळी प्रभू रामचंद्र हनुमंतराजे बसलेले आहेत. अंगदिवरच वाकले. अंगदिवराच्या खांद्यावर म्हणजे लक्ष्मणजी बसले आणि निघाले. जैसा भूतारूढ भूतनाथ वा. जैसा अंगदी उर्मिळा कांत देखोनी उल्हास श्री रघुनाथ अति उल्लसित सुग्रीव राजाला आनंद झाला. प्रभू रामचंद्राला सुद्धा आनंद झालेला आहे. जसं असणारं म्हणले असणारे महादेवजी नंदीवर बसावेत तशा प्रकारचं म्हणजे लक्ष्मी म्हणजे अंगदिवराच्या पाठीवर बसलेलं बघितलं. सर्वांना आनंद झाला. श्रीराम लक्ष्मण वीर वरिष्ठ सुग्रीव राजा तया निकट दक्षिण पंथे कडकटाट वीर चालिले पुन्हा वाचा. श्रीराम लक्ष्मण वीर वरिष्ठ सुग्रीव राजा तया निकट दक्षिण पंथे कडकटाट वीर उद्धत चालिले. शूरवीर पराक्रमी असणारे प्रभूरांमध्ये असणाऱ्या हनुमंतरामध्ये बाजूलाच असणारे अंगदिवराज आहेत आणि सर्वचे सर्व म्हणले असणार सुग्रीव राजे इकडच्या बाजूला, पलीकडच्या इकडच्या बाजूला नळनील जांबुवंत सर्वचे सर्व निघालेले आहेत. सुषेण आणि जांबुवंताचा ज्येष्ठ भ्रात जो राज विख्यात नाम संकेत धूम्राक्ष. सुषेण वैद्य राजा आहेत म्हणजे असणारा जांबुवंत काका आहेत. जांबुवंत काकाचा थोरला भाऊ म्हणजे असणारा वानर अस्वलांचा राजा म्हणतात त्याला. ते सुद्धा धूम्राक्ष नावचे ते सुद्धा निघालेले आहेत. सुषेण वीर जगजेठी जांबुवंत वीर निकटी श्रीराम लक्ष्मण दृष्टी सुख संतुष्टी. सुषेण वैद्य राजा जांबुवंत काका आहेत. हे असणाऱ्या प्रभू रामचंद्राला पाहत 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 आनंदाने निघालेले आहेत. श्रीरामाचे पाठी जाण जांबुवंत आणि सुषेण हे चालती सावधान याचे सात नेमस्त. प्रभू रामचंद्राच्या पाठीमाग सुषेण वैद्य राजा जांबुवंत काका आहेत. ते सुद्धा हळूहळू आणि आपलं लक्ष साध्य करण्यासाठी सावधानतेने चालत आहेत. वानर वीर श्रेष्ठ त्याची वाटोनी देती वाट एक सांगेन ते स्पष्ट वीर वरिष्ठ मार्गभागी. मग म्हणजे असणाऱ्या सर्व वानर मंडळ आहेत. कुणी कुठल्या मार्गाने जायचं, कुणी कसं जायचं हे असणारे नेमून दिलं लागलेले आहेत. ऐका. शतबळी नामे कपीश्वर सेना दशकोटी परिवार श्रीरामास दक्षिण पार राखे वानर उल्हासे. शतबळी नावचा असणारा वानर आहे. त्याने आपला असणारा हजारो सैन्य घेऊन प्रभू रामचंद्राच्या डाव्या बाजूला चालायचं. केशरी हनुमंताचा पिता सावत्र अंजनीचा पूर्व भ्रतार सेना दशकोटी संभार वीर वानर अंतर्वळी. हे ज्याच्या बळाचं वर्णनच करतात अशी बलशाली वानर मंडळी. हजारो वानर म्हणजे 1000 वानराला घेऊन म्हणजे असणारा अंजनीचा पूर्वीचा मालक म्हणजेच असणारा हनुमंतराचा सावत्र बाप त्यांचं नाव असणार असं त्यांचं नाव असणार लक्षात नाही गेलं ना लगेचच वरचं नाव अंजनीचा पूर्व केशरी. आणि त्या केशरीने म्हणजे आपला हजारो सैन्य घेऊन प्रभू रामचंद्राच्या उजव्या बाजूला चालायचं. काही सवे वीर प्रबळ गज गवाक्ष वीराती बळ गवय वानराती विक्राळ सकळ दळ संरक्षी. मग म्हणले गजगावाक्षी आहेत. यांनी सुद्धा आपला हजारो सैन्य घेऊन प्रभू रामचंद्राच्या पुढे चालायचं. उल्ला मुखे नामे महावीर प्रभव नामा आदी दुर्धर इंद्रजानु त्याहुनी थोर आला सत्वर राम कार्य. प्रभू रामचंद्राचं कार्य करण्यासाठी इंद्रधून आलेला म्हणजे असणारे प्रबोधन आलेले आहेत. उल्कमुख आलेले आहेत. अशा प्रकारच्या वानरांची मंडळी पंक्तीच्या पंक्ती आलेल्या आहेत. दधिमुख प्रजंग जंग शरद सुरक्ष कपी अनेक श्रीरामाचे सैन्य सांग अष्टदिवाग रक्षित. दधिमुख आहे म्हणजे प्रबंध जंग आहे म्हणजे असणारा शरभ आहे वृषभ आहे. ही वानर मंडळी सुद्धा प्रभू
प्रभू रामचंद्राच्या चारी बाजूने लक्ष प्रभू रामचंद्राचं कार्य करायचं म्हणून आलेले आहेत. रामाज्ञा दुधर गाडी नेमिल्या मार्गाच्या परवडी चालती वानराच्या गोडी समुद्र धरी लक्ष्मी. प्रभू रामचंद्राच्या आज्ञा शिरसामान्य म्हणून चारी बाजूने आठी बाजूने प्रभू रामचंद्राच्या वानर मंडळी चालवलेले आहेत. एकच कार्य प्रभू रामचंद्राचं काम करायचंय. समस्त ही सीता प्राप्त्यार्थ वानरा उल्हास अत्यंत भूत येरेरा पुढे उडत उमरपत उल्हासे. सर्व वानरांना प्रभू रामचंद्राचं कार्य करायचंय. सीता मावली प्रभू रामचंद्राला भेटवायची या उद्देशाने आणि ह्या नियमधारण सर्वच्या सर्व वानर मंडळी मी पुढे जातो का तू पुढे जातो, मी काम आधी करतो का तू काम आधी करतो, या ईर्षेने समुद्रापर्यंत निघालेले आहेत. हेरे रावडी चढती हेरे रावरी उडती हेरे राते पडती आसुडती हेरे येरा. हा एकमेकाच्या वरी वाचणारा उड्डाण मारायचं, एकमेकाच्या पुढे जायचं. कोण पुढे चाललं तर त्याला आडवं शिरायचं किंवा पडायचं. आपल्यासारखंच आहे की कोण पुढे चाललं की पाय वाढायचा. मी आधी काम करतो का तो आधी काम करतो. कुणाला वाहवा मिळते, कुणी आधी काम करतय ही ईर्ष्या. पण देवाचं काम करा ईर्ष्या असावी. आपल्या एकमेकाची पाणी आडवा पाणी जिरवा नाही, एकमेकाची जिरवा असला कार्यक्रम आहे. मग म्हणले असणार तसं नव्हतं. वानर मंडळी देवाचं काम करण्यासाठी एकमेकाचं जिरवायची वाचा. एरे राती रसकारिती एरे राणी खंदिती एरे रा कुस्ती घेती नाकोनती एरेरा. कपडे म्हणले मी तुझ्या आधी जात असतो आणि सीता माऊलीची भेट घेऊन प्रभू रामचंद्राला भेटत असतो. गप तू तुला नाही येत म्हणले, तुझ्या आधी मी जातो. असं एकमेकाला तुला चालायचं येत नाही तुझं वय झालं म्हणले, तुला एवढंच येतं तुला तेवढंच येतंय असं म्हणत एकमेकाला नाव ठेवत निघाली. एरे रा गाविती वाकुली एरे रा करती गुदगुली राम नामे करती महाबळी गगनी आरोही न समाय. मग अशा प्रकारचे सर्वचे सर्व असणारा एकमेकाला असणारा वाकुल्या द्यावे, एकमेकाच्या असणारा चेष्टा करत राम नामाच्या गजरात वानर मंडळी निघालेले आहेत. वाकुल्या दाविती सुग्रीवाकडे पिलंगती वाडे कोडे अवघे नाचती राम पुढे माथली माकडे राम नामे. सर्व असणारी वानर माजली. कुठं माजलेली ती मातली म्हणजे वाजली, पण कुठं रामनामाने वाजली. खाऊन वाजायचं नाही, गाऊन वाजायला पाहिजे. गात जागा गात जागा, खात जागा नाही खात जागा. खात नाही काय खाते ती माणसं आहे का नाही. पुणे तिथं काय म्हणे तिथला बिस्किट पुढे एकदा घेतलं तर पंढरपुरात घरी महागारी शिल्लक राहते. तेवढं खात जागा. म्हणून वानर मंडळी असणाऱ्या गात जागा एवढी उपराम झाली एवढी माजून गेली. सर्व एकमेकाला असणार सुग्रीवाला ज्याला वाकुले दाखवू लागली. बसा तसंच छतात म्हणले असणार आणि छत्री खाली आम्ही तुमच्या पुढे चाललो प्रभू रामचंद्राचं कार्य करण्यासाठी श्रीराम जय राम म्हणत निघाले. वानर पंक्ती निशाच्या राशींतरती मार्ग शोधावयाचे अर्थी पुढे जुप्तती पाठवी. त्याच्यानंतर म्हणजे काय जुत्पत्ती म्हणजे थोर वानर मंडळी ती रस्ता असणार कुणीकडे जायचं कसं जायचं त्याचा शोध घेण्यासाठी बही मोठी वानर पुढे पाठवली होती. राक्षांना मारून उद्धट पुढील शोधावया वाटन विरती उद्धट वरी वरिष्ठ पैपनस. मग असणारा कोण मध्ये राक्षस आलं तर त्या राक्षसांना मारण्याची ताकद असावी म्हणून असणारा पनस आहे, नळ आहे, नीळ आहे असे शूरवीर पराक्रमी वानर मंडळी पुढे लावलेत. राक्षसांची गती अगती पनस जाते अंतरव्रती कुमुद वीर महामती राक्षस जाती घात. त्या राक्षसांना ओळखणारा म्हणजे कसं येते ती कुठून येणार कसं जाणार कुठल्या रूपात येणार हे पनसला चांगलं कळत होतं. म्हणजे म्हणून पनसला पुढं पाठवलेलं होतं पनसनाच्या वानराला. आणि त्याच्यानंतर त्याच्याबरोबर असणारा महान बुद्धिवंत असणारा राक्षसांना ओळखणारा असणारा कुमुद नावचा असणारा वानर तोही त्यांच्या बरोबर पाठवला होता. मार्ग शोधावया जाणस वय श्रीराम आपण तिघे धरले वीर दारुण वानर सैन्य समवेत. स्वतः प्रभू रामचंद्राने बघा काय प्रभू रामचंद्राला सर्व माहिती होती हे तिघ जण तरवेद आहेत म्हणून पनस कुमुद आणि ह्या नळ असणाऱ्या वानरांना प्रभू रामचंद्राने पुढे पाठवलं होतं. यांना राक्षसांची गती कळत होती, राक्षसांची अंतर्वृत्ती कळत होती, राक्षसांचं मतभेद यांना कळत होतं म्हणून ह्यांना प्रभू रामचंद्राने मार्ग शोधण्यासाठी पाठवलं. वानर सेना समुद्र जळा नीळ सेना तुझी वेळा आवरोनी सकळ दळा विरांगळा प्रतापी. सर्व वानर सेना म्हणजे समुद्राच्या पाण्याजवळ आलेले आहेत. नीळ असणारा सेनापती त्यांचा म्हणजे भरपूर वानर बरोबर घेतलेले आहेत म्हणजे आणि जी काय अडथळा आहे मध्ये काही येणाऱ्या काट्या कोपाट्या
महाराज साफ करत 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 पुढे निघालेले आहेत. निराची निग्रह आज्ञाव्रती वृक्ष वानर आधी दुप्तती कोणी उल्लंघू न शकती प्रतापमूर्ती सेनानी. प्रतापाची मूर्ती होता निळमल्ली असणार, त्याचं बरोबर सैन्य होतं, सगळं मर्यादित चालायचं, कोणी त्याच्या आज्ञेचं उल्लंघन करत नव्हतं. जसं निळ म्हणतील तशा प्रकारचे निघालेले आहेत. नेमुनी बोलिलो श्री रघुपती मध्ये न करोनी वस्ती आजीचे आजी लंके गती शीघ्र गती स्वय. नेमक्याला प्रभू रामचंद्राने म्हणले हाय कुठंच थांबायचं नाही. कुठं सुद्धा कोणी थांबायचं नाही. आजच्या आज रात्रीत म्हणजे लंकेत पोहोचायचं, थांबायचं सुद्धा नग, विश्रांती सुद्धा घ्यायची नाही. कालच घेतली, रात्रीची विश्रांती घेतली, आता घ्यायची नाही, नीट सर्वांनी निघायचं असं प्रभू रामचंद्रांनी सांगितलं. सरस्वती नमा ऐकून श्रीराम उत्तर पृथ्वी कौलोनी समजलं चालले वानराचे बाण हातेले नष्ट दर्शित. प्रभू रामचंद्राचं बोलणं ऐकलं वानर मंडळी. विश्रांती घ्यायची नाही, विश्रांती कुठं, नीट लंकेत, मध्ये कुठंच थांबायचं नाही असं सांगितल्याबरोबर वानर म्हणणारे पृथ्वी असणारी जिकडं बघल तिकडं वानर उड्डाण करायला गेलाय आणि आपापली शस्त्र तयार ठेवली. आता तुम्ही म्हणता वानरापाशी काय शस्त्र, नख आणि दाढा, दुसरं काहीच नाही म्हणजे वाचा. श्रीरामाचा गुणगुणाचार्य चालले इथू पार नामे गरती वानर असंख्य बार चालले. त्याच्यानंतर प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करत म्हणले असणारा असंख्य मोजतात येत नाही एवढे असणारे वृक्ष म्हणजे अस्वल. कसं श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नद नदिया देश देशी गिरिगंधरी विवराशी वानराले रामदासी मही चोपाशी कौलोनी. गल्लो गल्लीतील, देशोदेशातील, दऱ्या खोऱ्यातील, विवरातील सर्वच्या सर्व वानर मंडळी कुठंच कोण शिल्लक राहिलं नाही. प्रभू रामचंद्राच्या कार्यासाठी चारी बाजूची वानर मंडळी आली. चारी बोटेची शेती नाही उरली वानराती सोडावया सीता सती शीघ्रस्त चालले. चार बोट सुद्धा जागा तिथली शिल्लक राहिली नाही. जिकडं बघल तिकडं वानरच वानर. प्रभू रामचंद्राचं कार्य करायचंय, प्रभू रामचंद्राची सेवा आपल्या हातून घालावी, सीता माऊली सोडवायची या हेतून म्हणले सर्व वानर पट 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 निघाली. वानर वीर तारता धरणी रज कन कोंडले गगनी सूर्य कोपला मध्यनी काळाच्या मनी एवढी वानर मंडळी चालू लागलेले आहे. झप 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 वानर मंडळी चालू लागलेले आहे. त्यांच्या चाललेले म्हणजे असणार धूळ उडाली. एवढं धुळीचे पण उडाल्या. दिवसा अंधार पडला, सूर्य झाकला गेला. काळ सुद्धा घाबरला म्हणजे कस काय झालं, आता काय चाललंय इथं. सूर्य कोलोपतामध्ये ही गायी परतल्या गोट्यानी पक्षी कळकळती गगनी देवा विमानी कापती. दिवसा सूर्य झाकळला, झाकळल्याबरोबर गायींना वाटलं अंधार पडला म्हणून ती गोरज मुहूर्त असते. बरोबर अंधार पडायच्या टायमाला गाय कुठं थांबत राहणार, नीट मनाने घराकडे येतात. दुपारीचा अंधार पडला, गायींना वाटलं चला अंधार पडला, टाइम झाला, गायी घराकडे येऊ लागल्या. पशु पक्षी बी म्हणजे पोट बी भरलं नाही अजून, किरकिर किरकिर करू लागले म्हणजे अंधार कस काय पडला. त्याच्यानंतर असणाऱ्या आकाशी मार्गाने देव असणारे विमानात चाललेले आहेत, त्यांनी बी अंधार बघितला. म्हणले दुपारीचा अंधार कस काय आज. वानर वीर रात्री वाटेन घेऊन विश्रांती वा 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 सीता सती श्रीगृष्ट निघाले. शूरवीर पराक्रमी असणारे वानर मंडळी अहोरात्र दिवस रात्र विश्रांती न घेता कुठंही न थांबता सीता माऊलीची सोडवणूक करण्यासाठी वेगाने निघाले. श्रीराम कार्याचे निज सुख वानर नाटवे तहान भूक निद्रा विसरून निशेष दिशाना मुख चालले. अहो प्रभू रामचंद्राच्या कार्यामध्ये जी काय सुख आहे, जी काय आनंद आहे, तो आनंद आणि सुख मानून वानर मंडळी म्हणजे असणारा विसरले तहान भूक. तहान आणि भूक सुद्धा विसरलेले आहेत. तहान भूक तर विसरले पण झोप सुद्धा विसरले. आणि झोप विसरून म्हणजे वानर मंडळी दक्षिण दिशेकडे निघालेले आहेत.
उल्लास व विद्यार्थी उल्लोनी मरण्यादी नाना वने वानरी क्षण माझारी लंगिली विंध्याद्री पर्वत ओलांडला. त्याच्यानंतर मलियांद्री नावचा पर्यट असणारा पर्वत ओलांडला. अशा प्रकारची नाना प्रकारची वने उपवने ओलांडात म्हणले असणार समुद्राच्या जवळ नदी नद थोर थोर शने उतरवणी वानर तव पुढे देखील सागर गदती घोर नद्या उपनद्या ओलांडत असणार वानर मंडळी म्हणले समुद्राच्या जवळ आलेले आहेत. जेव्हा समुद्राची गर्जना त्यांनी ऐकली आणि गर्जना ऐकल्यानंतर ऐकोनी समुद्राचा गजर नामे घेती वानर अवघी केला भुभुकार नांदेड बळ कोंदले. मग म्हणजे असणार समुद्राचा आवाज धाडकन असणार त्याची लाटांचा आवाज यायचा. वानर म्हणले आमच्या रामनामाचा आवाज कमी वाटायला लागला काय म्हणले हे आकाशाला म्हणजे असणार आमचा नाद करतो पण कर काय म्हणले. बर 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 आम्ही बी नाद केला म्हणजे रामनामाचा म्हणजे वाया कसा जाऊ दे म्हणले. त्यांनी बी रामनामाचा आवाज द्यायला सुरुवात केली. जय श्रीराम जय श्रीराम असा भुभुकार द्यायला सागराकडे बघून असणारा द्यायला सुरुवात केली. त्या सागराच्या लाटाच्या आवाजाने आकाश दुमदुमलं होतं. त्यांच्या रामनामाच्या बी आवाजाने असणारा आकाश दुमदुमलं. नामे कोंदले बाळ नामे कोंदले सागर नामे कोंदले चराचर नामे वानर गजती. अहो प्रभू रामचंद्राच्या नावाने आकाश दुमदुमू लागलं. एवढंच ना प्रभू रामचंद्राच्या असणाऱ्या नावाने म्हणजे सगळं सागर सुद्धा दुमदुमून गेला म्हणजे असणारा जिकडं बघून तिकडून असणारा प्रतिध्वनीची लागला. बघितलं आपण काल कसा प्रतिध्वनी येत होता माघारी धडकून आवाज माघारी येत होता तशा प्रकारचा जिकडून बघा तिकडून राम 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 असा आवाज येत होता. गिळवणी समुद्राचा ध्वनी नाम कोंदले जीवजिनी नामे कोंदली यवनी नाम त्रिभुनी कोंदले. अहो म्हणले ती काय समुद्राचा आवाज होता संपला. ती गर्जना जी समुद्राची ती संपली त्याच्यापेक्षा जास्त रामनामाचा आवाज येऊ लागला. या रामनामाचा आवाज अख्खी पृथ्वी व्यापली गेली. एवढंच नाही ह्या रामनामाने म्हणजे असणार स्वर्गमुक्ती पाताळ दुमदुमून गेलं. पुढे जलबिद महासागर पाठीशी वानरे वानरा समुद्र मध्ये शोभे श्रीरामचंद्र माये दोरमेळ धोग्यांचा. असं म्हणजे असणारा नळा निळा जांबवंतांमध्ये शोभे हनुमंत. सर्व बाजूने वानरांचा भार आहे. मध्ये असणारे प्रभू रामचंद्र आहेत. आणि प्रभू रामचंद्र कसे आहेत मर्यादेचा महामेरू असणारा असे हे प्रभू रामचंद्र धैर्याने धिटाने सागरासमोर आलेले आहेत. गंगा यमुना समुनात शोभे पयवट मध्यकेत देवी संन्यासी तो आतो शोभे रघुनाथ प्रतापे. जसं म्हणजे असणारा त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी 3 नद्यांच्या संगमाच्या ठिकाणी पर्याग जसं शोभून दिसावं तशा प्रकारे या असणाऱ्या वानर मंडळीमध्ये असणाऱ्या प्रभू रामचंद्र असणारे शोभून दिसत होते. सागराच्या जवळ गेलेले प्रभू रामचंद्र आणि आपल्या प्रतापाने शोभून दिसत असताना पुढे काय झालं. पावनी समुद्र तीर कटर उतरलेले समुद्र उल्हास धावत सागर वानर वीर उल्हास. सर्वच्या सर्व समुद्राच्या जवळ आलेले आहेत आणि जवळ आलेले असणारे वानर मंडळी. आता सागर कसा ओलांडायचा कसं पलीकडे जायचं म्हणून सगळ्यांना आतुरता लागलेली आहे. आनंदाने म्हणजे टाकायच्या का उड्या पाण्यात. समुद्री महाबीन तळकत तेशी वानर तळपत समुद्री मुस्त उल्हासले देत कपी उपर मत आकाश. जसं त्या पाण्यात म्हणजे असणारा मासा इकडून तिकडून सुळ दिशी पळायचा. वानराने बघितलं की म्हणे धानलात नाही पळा येते का म्हणजे हम भी कुछ कम नाही. ती बी म्हणले लगेच इकडून तिकडून अशी वानरं फिरायची. एखाद्या असणाऱ्या त्या समुद्रात त्या माशाने असं वर उड्डाण मारणं खाली आल्या का तसंच वानर मंडळी बी त्या माशासारखं जागत्या जागेवर उड्डाण वर मारायचं आणि खाली यायचं. अशा प्रकारे वानर मंडळी त्या माशांचं बघून बाहेर करू लागले. अतिशय निबळा पाठी कंपट देखुनिया दृष्टी शिळा बांधुनिया पाठी वानर कोटी नाचती. मग तेवढ्यात एका वानराने बघितलं समुद्रात तर एक भलं मोठं असणार कासव दिसलं त्याची पाटणी वर कट्ट. असं असल्यावर तळाचं
पवा येतं काय पाण्यात म्हणले, आम्हाला बी येणार काय म्हणले. गेलो एक जण म्हणले भली मोठी शिळ घेतली, शिळ बांधली की पाठीला. लय कासवा तुला येतं काय म्हणले पाण्यात उड्या मारायला, आम्हाला बी येत नाही म्हणले. बांधली मोठी मोठी शिळ म्हणले, शिळ बांधून बांधणार उड्या मारू लागली. दत्त दे कोणी मगर दात विच कोणी वानर सोय धावती, त्याच्या समोर कपी पुच्छ गळतो तेजी फडा. मग म्हणले असणार एका वानराने म्हणले असणार त्या समुद्रात बघितलं, त्याला मगर दिसली आणि त्या मगरीच्या जबडा तिने पसरलेला होता, दात तीक्ष्ण दिसलं. वानराने तुला असणार दाखवत काय ना, आम्हाला नाहीत काय म्हणले असणार, दातीच कोण तिला दाखवू लागलेलं आहे. मग त्या मगरीचं असणार शिपूर्ती वर काढलेलं होतं मगरीनं. हे आम्ही पण ती म्हणले आम्हाला पैसे पण नाही का म्हणून त्यांनी बी आपल्या शेपटाचे असणार वाढावर केला आणि तिच्या समोर असणार इकडून तिकडे वानर पळू लागली. समुद्री मस्काची चळवळ त्याची वानर कळवळ, आणावया जनक बाळ उतरावी अवघे. जसं असणार त्या पाण्यामध्ये इकडून तिकडं मग इकडून तिकडं मासे असणार तळपत होतं, म्हणजे असणार इकडून तिकडं चलत होतं. तशा प्रकारची इकडं वानर मंडळीच्या अंतकरणाच्या ठिकाणी कळवळ आहे. काय कळवळ आहे, केव्हा एकदा जाईन असणार त्या लंकेच्या ठिकाणी, कधी राजा रावणाला मारेल, कधी सीतामाऊलीची सोडवणूक करेल, कधी बरोबर रामचंद्र सीतामाऊलीचा राज्याभिषेक कराल, ह्याच्यासाठी वानर मंडळी सगळी उतावळे झालेले आहेत. समुद्र येता दूध लाटा ते वानरी पळता लाटा, वेगी जाऊनी परत लाटा दशकंटा मारावया. जसं म्हणले असणाऱ्या समुद्राच्या लाटा म्हणले असणाऱ्या धडधड असणाऱ्या करत आहेत, तशाच प्रकारे इकडे असणारे वानर बी असणारे धडपड जीवाची करायला लागलेले आहेत. कधी एकदा लंकेत जातोय आणि कधी एकदा म्हणजे त्या असणाऱ्या राजा रावणाला मारतोय, असं असणाऱ्या धटापट वानर मंडळी मध्ये चाललेले आहे. जेवी रे गानर वगे सागर देवी श्रीरामान्या वानरा, अवघे आली समुद्र तीरा लंकापूर जावावया. जसं म्हणले असणारा समुद्र आपली मर्यादा सोडत नाही बरं काय, लक्षात ठेवा. समुद्राने जर मर्यादा सोडली तर मुंबई शिल्लक राहणार नाही. मर्यादेत असणारा सागर आहे. किती मर्यादेत आहे, तसे 34 अध्याय चालू आहे का नाही, 35 37 अध्याय मला वाटतं समुद्राचा अध्याय 37व्या अध्यायात आहे का. मग समुद्र रेखा कधी ओलांडत नाही, कधी नाही. समुद्राने रेखा ओलांडल्या तर एवढ्या बाल्या मोठ्या चिटकून बिल्डिंग आहेत, एक सुद्धा राहिले नसते. पण मर्यादेत असणारा समुद्र आहे. जशी समुद्राने आपली मर्यादा रेखा ओलांडत नाही, तसं वानरांनी सुद्धा प्रभू रामचंद्राच्या असणाऱ्या मर्यादेची न ओलांडता वानर सुद्धा समुद्राच्या जवळ जाऊन असणारे थांबलेले आहेत. एक सुद्धा असणारा पुढे गेलं नाही, प्रभू रामचंद्राच्या आज्ञेची वाट पाहू लागले. पुढे गोड निरोपण श्रीराम भेटली भीषण सेतू बंद उडाला. असं शांतीप्रम एकनाथ महाराज आपल्या सद्गुरू जनार्दन स्वामीला शरण गेल्या. शरण जाऊन पुढच्या अध्यायाच्या ठिकाणी असणारा गोड कथानक काय का, आता समुद्राच्या ठिकाणी ही जाऊन बसली ती, आता विश्रांती घेऊ म्हणजे थोडी. मग ही जो असणारी विश्रांती घेतील वानर मंडळी, उद्याच्या अध्यायाच्या ठिकाणी परत राजा रावणाकडे ग्रंथ करते शांतीप्रम एकनाथ वळतील. लंकेत काय चाललंय काय नाही ते असणार त्याचं वर्णन ऐकेल. तिथं वर्णन चालत विभीषण काकाचं, आणि विभीषण काका प्रभू रामचंद्राला शरण येतील. शरण आल्यानंतर असणारे सेतुबंधनाचा कार्यक्रम होईल. अतिशय सुंदर गोड कथा पुढच्या अध्यायाच्या ठिकाणी एका विनंती श्रोते मंडळीला ग्रंथ करते करतात. ते त्यांच्या सद्गुरूला जनार्दन स्वामीला शरण गेल्याने या अध्यायाचं कथानक संपवितात. श्री भावत रामायण सुंदर कांड श्रीराम समुद्र राम राम चतुर्थ अध्याय. गोडा श्रीकृष्ण अर्पण वस्तु शुभम भवन्तु पुंडलिक वरदाय श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. राजाधिराज